ची लिंक शेअर केली आहे. This call is now being recorded. ओके, सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माउंटरीच अकॅडमी. आणि आपण आज आपला डेमो नंबर 2 बघतोय. ओके, डेमो नंबर 2 आहे. सो सिम्पली सगळ्यात पहिले काही मुलांचं कन्फ्युजन आहे की सर आम्हाला रिकॉर्डिंग वगैरे कुठे भेटेल, तर सिम्पली तुम्ही तुमच्या गुगल प्ले स्टोर वरती जा. ओके, आणि गुगल प्ले स्टोरला गेल्यानंतर आता मी डेस्कटॉप वरती दाखवतोय, बट गुगल प्ले स्टोर वरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली माउंटरीच अकॅडमी सर्च करायचं आहे. ओके, आणि माउंटरीच अकॅडमीचं तुम्हाला अँड्रॉइड ऍप्लिकेशन भेटून जाईल. सो माउंटरीच अकॅडमीच्या तुम्ही ऍप्लिकेशन वरती गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरनी काय करायचंय, लॉग इन करायचंय आणि तुम्हाला मग तिथे मॅथचा कोर्स दिसून जाईल. आणि मॅथच्या कोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंटेंट मध्ये बघा हे मॅथचे रेकॉर्डिंग सेशन भेटतील. सगळ्यात पहिलं आपलं 3rd इयर इंट्रोडक्शन, मग त्याच्यानंतर मॅथ लेक्चर 1. ओके, आणि आपला आज मॅथ लेक्चर 2. आणि आपण आज मॅथ लेक्चर 2 मध्ये एक प्रोग्राम पण करून बघूया. ओके, समजलं सगळ्यांना? येस सर. यस सर. ओके, माझी स्क्रीन प्रॉपर विजिबल आहे? यस सर. ओके ओके. सो इथे बघा तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, तर इथे आपण कुठला पण एखादी एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण आज कुठल्याही एखाद्या एक्झाम पेपर मध्ये विचारलेल्या कुठल्याही क्वेश्चनचा आपण काय करणार आहे ना, डिझायनिंग करून घेऊ आपण. इथे बघा दिसते का, डेव्हलप प्रोग्राम टू सेंड एसएमएस कसा सेंड करायचा, हा क्वेश्चन कॉमन आहे. 6 नंबरचा युनिट आहे तुमचा, 6 नंबरचा युनिट. आणि 6 नंबरच्या युनिट मध्ये हा क्वेश्चन मोस्टली आउट ऑफ 100 2019 पासून तर 2024 पर्यंत रिपीटली विचारलेला आहे. ठीक आहे, फक्त विंटर 2024 आहे. ओके, त्यावेळेस तुम्हाला इथे बघा भेटणार नाही हा क्वेश्चन. बाकी तुम्ही 2022 ला चेक करा, 23 ला चेक करा. ओके, तर ऑड किंवा इव्हन सेमिस्टर मध्ये 1 टाइम तरी तो विचारला जातो. इथे बघा 2024 ला पण आहे, दिसते का, डेव्हलप एन ऍप्लिकेशन टू सेंड अँड रिसीव्ह एसएमएस. ओके, म्हणजे एसएमएस सेंड आणि रिसीव्ह करता आला पाहिजे. तर इथे पण बघा तुमच्या 2024च्या पेपरमध्ये, 22च्या पेपरमध्ये तुम्हाला हा एक क्वेश्चन दिसेल, कॉमन क्वेश्चन आहे की एसएमएस सेंड कसा करायचा. ओके, समजते सगळ्यांना एक कॉमन क्वेश्चन आजचा? हो सर. ओके, सो सर तुम्ही आज काय शिकवताय, तर आपल्याला आज एक्झॅक्टली बघायचं होतं आपला चॅप्टर नंबर 1 चा नेक्स्ट टॉपिक, जो की होता अँड्रॉइड हिस्ट्री. आपल्याला अँड्रॉइडची हिस्ट्री बघायची होती आणि अँड्रॉइड इकोसिस्टीम आपल्याला एक नेक्स्ट टॉपिक बघायचा होता. ओके, बट मी स्टार्टिंगला रेकॉर्डिंग स्टार्ट करायच्या पहिले क्वेश्चन विचारला होता की आज आपण कोड करून बघायचा का. म्हणजे तुम्हाला आज शुअर शॉट इतकं तरी एक कॉन्फिडन्स येऊन जाईल की मला फ्रंट एंडचा कोड जर विचारला पेपरच्या आतमध्ये 4 मार्क किंवा 6 मार्कासाठी तुम्हाला लिहिता येऊ शकतो. आज तुम्हाला 40-50 लाईनीचा कोड समजेल. समजते सगळ्यांना? यस सर. ओके, 2 वे कम्युनिकेशन असू द्या, आम्ही गुगल मीट वरती ह्यासाठीच कनेक्ट करतोय. बाकीचे प्लॅटफॉर्म जे आहेत तिथे व्हॉइस जम्बलिंगचा किंवा व्हॉइस ट्युनिंगचा प्रॉब्लेम येतो, गुगल मीट वरती प्रॉब्लेम येत नाही. सो आम्ही याला रेकॉर्ड करून माउंटरीच अकॅडमी वरती अवेलेबल करून देतोय. ओके, सो जसं काही मुलांनी सांगितलं की सर तुम्ही प्रोग्राम करून दाखवा. ओके, म्हणजे तुम्हाला पण समजेल की ओके मी तुम्हाला प्रोग्राम कशा प्रकारे सांगतोय. बरोबर आहे ना? यस ऑर नो? Yes, sir. ओके, सो सगळ्यात पहिले आता बघा त्याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं, काय कसं करायचं, हे युनिट नंबर 2 मध्ये आहे. इथे बघा तुमचा युनिट नंबर 1च फक्त 2 टॉपिक मी थेरोटिकली काल घेतले. ओके, त्याच्यामध्ये मी काय सांगितलं, अँड्रॉइड, व्हॉट इज अँड्रॉइड, आणि त्याच्यानंतर OHA, ओपन हँडसेट अलायन्स, आपले हे 2च टॉपिक झालेले आहेत. आज आपल्याला काय बघायचं होतं, अँड्रॉइड इकोसिस्टीम आणि नीड ऑफ अँड्रॉइड. ओके, सो युनिट नंबर 2 जो आहे तो आहे तुमचा टोटली इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन. त्याला इन्स्टॉल कसं करायचं, कॉन्फिगर कसं करायचं. ठीक आहे, तर मी इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन हे तुम्हाला पुढे सांगेल, बट मी तुम्हाला सरळ एक सिम्पली सांगतोय की जर तुम्हाला अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, गुगल क्रोम वरती जा किंवा कुठल्याही ब्राउझर वरती जा आणि अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड टाईप करा. ओके, काय टाईप करायचंय, अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड. एक मिनिट. सर माउंटरीच अकॅडमीच्या ऍपला मायक्रोफोन आहे ना सर? काय म्हटलं? माउंटरीच अकॅडमीच्या ऍपला मायक्रोफोन आहे ना सर, कम्युनिकेट करण्यासाठी? आहे ना मायक्रोफोन पण आहेत. ओके, बट सध्या आपण गुगल मीट वरतीच करतोय कारण की सगळ्यांना सोयीस्कर आहे, लवकर जॉईन होतात मुलं डेमो सेशन्स मध्ये. हो सर. ओके, सो आपण काय बघतोय की जर तुम्हाला अँड्रॉइड डेव्हलपर किंवा तुम्हाला मॅथ सब्जेक्ट मध्ये जर स्कोअर करायचा असेल
जर तुम्हाला मॅड सब्जेक्ट समजायचा असेल, तुमचं बघा पहिले 2 युनिट असे आहेत थेरोटिकल थेरोटिकल थेरोटिकल, मग केव्हा असं वाटेल की सर केव्हा प्रोग्राम चालू होते, आणि जसं 3rd युनिट पासून प्रोग्राम चालू झालं की मग थेरोटिकल येतच नाही. थेरोटिकल नाहीच आहे, सगळं प्रोग्राम 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 फ्रॉम 3rd युनिट टू 6th युनिट. फक्त 6th युनिट मध्ये थोडं थोडं लास्टला आहे ऍप्लिकेशनला कसं पब्लिश करायचे त्याच्या स्टेप्स आहेत, बट 3rd 4th 5th आणि 6th अर्धा काय आहे, पूर्ण प्रोग्रामिंग आहे. ओके, सो जर तुम्हाला 3rd 4th 5th आणि 6th मधला जो अर्धा चॅप्टर आहे त्याच्यात जर स्कोअर करायचा असेल तर तुम्हाला कोड करावं लागेल, आणि कोड करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्टुडिओ डाउनलोड करायचं आहे. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहे त्यांनी लॅपटॉप अरेंज करा. म्हणजे हे माझं पर्सनली मत आहे, जर तुम्हाला स्कोअर करायचं असेल तर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली अँड्रॉइड स्टुडिओचा कोड कसा होतो किंवा अँड्रॉइडचा कोड कसा होतो, एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनतो कसा. तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, गुगल मीट युज करता, एक्झॅक्टली बनलं कसं आहे हे एक्झॅक्टली तुम्हाला या सब्जेक्टच्या थ्रू समजू शकतो. ठीक आहे, बट आपल्याला एवढं डीप नाही जायचंय, आपल्याला आपल्या एक्झाम ओरिएंटेड जायचंय. ओके, तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचंय, तुमचं अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड टाईप करा आणि डाउनलोड नाव वरती क्लिक करून तुम्हाला तुमचं स्टुडिओ डाउनलोड करायचंय. एक सिंपल स्टेप समजली का सगळ्यांना? तुम्हाला जर कोड करून बघायचा असेल तर काय करायला लागेल? हो Yes? सर. ओके, स्क्रीन दिसतीये? हो सर. ओके, सो सिम्पली बघा इथे तुम्ही काय टाईप करा गुगल क्रोम वरती, काय कराल टाईप सांगा. जेव्हा तुम्ही गुगल क्रोम युज कराल काय टाईप करायचे तुम्हाला स्टुडिओ डाउनलोड करायसाठी? अँड्रॉइड स्टुडिओ. येस, अँड्रॉइड स्टुडिओ. ठीक आहे, अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड टाईप करा आणि बघा पहिलीच लिंक आहे डाउनलोड नाव अँड्रॉइड स्टुडिओ, याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही याच्या आतमध्ये गेल्यानंतर बघा डाउनलोड अँड्रॉइड स्टुडिओ लेडीबग, हा कुठला तरी नवीन व्हर्जन आहे अँड्रॉइडचा. सो तुम्हाला सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 लायसन्स जे पण तुमचे बघा हे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स आहे, या चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आणि डाउनलोड अँड्रॉइड स्टुडिओ लेडीबग, जो पण लेटेस्ट वाला स्टुडिओ तुम्हाला अवेलेबल भेटतोय तो डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला तुमचं लोअर कॉन्फिगरेशन असेल, ठीक आहे, हे तुम्हाला खूप ठिकाणी असं होते की सर माझ्याकडे लॅपटॉप आहे पण अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये आमच्या लॅपटॉपमध्ये अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल होत नाहीये, हे खूप ठिकाणी होईल, खूप स्टुडंटला होईल. तर त्यावेळेस तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेल. मी जे तुम्हाला IDE म्हणजे जे अँड्रॉइड स्टुडिओ तुम्हाला देईल ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे. समजलं सगळ्यांना? कोड करायसाठी. ठीक आहे, सो तुम्ही सिम्पली डाउनलोड अँड्रॉइड स्टुडिओ लेडीबग वरती क्लिक केलं तरी ते बघा तुमचं डाउनलोडिंग स्टार्ट होऊन जाईल. जवळपास अँड्रॉइड स्टुडिओचा सेटअप जो आहे तो 1.14 GB चा आहे. 1 GB च्या वर तर तुमचा अँड्रॉइड स्टुडिओचा सेटअप आहे. समजते सगळ्यांना? समजतंय? हॅलो, रिस्पॉन्स देत चला. समजलं? आपण ऑनलाईन कनेक्ट करतोय. ओके, सो अँड्रॉइड स्टुडिओ कसा डाउनलोड करायचा सांगा मग ते, मग आपण कोड वरती जाऊ. काय करायला लागेल सगळ्यात पहिले, काय ओपन करायला लागेल? अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड. ओके, अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड केल्यानंतर कुठे क्लिक करायचंय? फर्स्ट फर्स्ट लिंक. लिंक फर्स्ट लिंक वरती क्लिक करायचंय. फर्स्ट लिंक वरती क्लिक केल्यानंतर बटन वरती क्लिक करायचंय डाउनलोड अँड्रॉइड स्टुडिओ लेडीबग, याच्यावरती क्लिक करा. टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करा. तुमचं डाउनलोडिंग स्टार्ट होऊन जाईल. 1 GB पेक्षा जास्तचा सेटअप आहे तो. ओके, सो जेव्हा तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड वगैरे करून घ्याल तर बघा डाउनलोड केल्यानंतर त्याला इन्स्टॉल कराल. इन्स्टॉलेशन कसं करायचं तुमचं युनिट नंबर 2 आहे. ठीक आहे, बट आता मी जातोय आपल्या मेन प्रोग्राम मध्ये. ओके, इथे बघा हे अँड्रॉइड स्टुडिओचं लेडीबग, ते आपलं ते स्टुडिओ आहे. म्हणजे तुम्ही जे पण प्रोग्राम, तुम्ही जे पण अँड्रॉइड ऍप्लिकेशन युज करताय, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, हे सगळे मोठे मोठे जे ऍप्लिकेशन आहे ते ह्या सॉफ्टवेअर मधूनच निघलेले आहेत. किंवा खूप सारे तुमच्या मोबाईलच्या आतमध्ये असणारे जेवढे जे पण ऍप्लिकेशन्स आहेत ते सगळे ऍप्लिकेशन ह्या सॉफ्टवेअरच्या आतमध्ये डेव्हलप झालेले आहेत, डिझाईन झालेले आहेत. ओके, सो तुम्हाला सिम्पली काय करायचंय, आज मी तुम्हाला कोड करून दाखवतोय. एक्झॅक्टली हा जो तुम्हाला सेटअप आहे ना, जो तुम्हाला दिसतोय आता, हा सेटअप तुम्हाला कुठे आहे? युनिट नंबर 3 पासनं, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3. ठीक आहे, बट आज कारण की मुलांचं असं आहे की सर आज आम्हाला कोड समजावून सांगा, सो मी इथे तुम्हाला कोड करून दाखवतोय. आणि कोड कुठला करणार आहे? जो तुम्हाला पेपरमध्ये विचारलेला आहे फॉर 6 मार्क, 6 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. इथे बघा 6 और 4 मार्क्स, इथे बघा तुम्हाला दिसेल इथे 4 मार्क्स आहे. अटेम्प्ट आणि 3 ऑफ द फॉलोइंग. ओके, इथे बघा डेव्हलप द प्रोग्राम टू सेंड SMS फॉर 4 मार्क्स. इथे बघा डेव्हलप अन ऍप्लिकेशन टू सेंड अँड रिसीव्ह SMS. ओके, पुन्हा काय आहे? 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे.
ओके, सो आपण करूया एक्झॅक्टली ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह. ओके, सो आपण आज करूया कोड. समजतं सगळ्यांना इथपर्यंत? काही प्रॉब्लेम आहे? नाही सर. ओके, सो एक लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिले जर तुम्हाला सक्सेसफुल कोडर बनायचं असेल तर डायरेक्ट कोड करू नका. डायरेक्ट कोड करू नका. डायरेक्ट कोड करायच्या पहिले सगळ्यात पहिले स्टुडिओ समजून घ्या. ओके, तर स्टुडिओ समजत नसेल तर बघा, सिम्पली तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती जा. ओके, इथे बघा माझं युट्यूबचं चॅनल आहे आणि युट्यूबच्या चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला माउंट्रीज प्रायव्हेट लिमिटेड किंवा माउंट्रीज सोल्युशन टाईप करा. इथे बघा माउंट्रीज सोल्युशन हे दिसतंय, निकडॉइड, याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथे तुम्हाला इन्स्टॉलेशन वगैरे कसं करायचं याचे व्हिडिओ भेटून जातील. इथे खाली आहे. हे बघा, हा सेशन बघायचा तुम्हाला. कुठला? सेशन नंबर 2, अँड्रॉइड स्टुडिओ ओव्हरव्ह्यू. म्हणजे जर तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ याच्या पहिले कधीच युज केलेला नसेल, अँड्रॉइड बद्दल पण माहिती नसेल, तर हा सेशन तुम्ही बघू शकता. आणि हा सेशन बघितला तुम्हाला अँड्रॉइड स्टुडिओ पूर्ण समजून जाईल की फ्रंट एंडचा कोड कुठे करायचा, फ्रंट एंड म्हणजेच काय, की डिझायनिंग कुठे करायची. आता तुम्ही गुगल मीट मध्ये कनेक्टेड आहे, गुगल मीट मध्ये आपण एकमेकांचं नाव बघू शकतोय, आहे ना. तुम्ही स्क्रीन बघू शकताय, त्या स्क्रीनला टच करताय, म्हणजे तुम्ही एक इंटरफेस बघताय, एक डिझायनिंग बघताय, त्याला काय म्हणतो फ्रंट एंड. ज्या डिझायनिंगला तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, बघू शकता, ते फ्रंट एंड. आणि फॉर एक्झाम्पल मी एखाद्या बटनवरती क्लिक केलं तर ते काय होईल, दुसऱ्या पेजवरती जम्प करेल. तर त्याचं लॉजिक परफॉर्म करायसाठी आपण काय यूज करतोय, बॅक एंड. फ्रंट एंड म्हणजेच काय, जी डिझायनिंग आहे ती दिसतीये आणि त्या डिझायनिंग वरचं लॉजिक आपण कुठे परफॉर्म करतो, बॅक एंडला. सो तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल मग पुढे की फ्रंट एंडचा कोड कुठे करायचा आणि बॅक एंडचा कोड कुठे करायचा. किंवा जर तुम्ही हा व्हिडिओ इझिली बघितला तर हा तुम्हाला स्टुडिओचा ओव्हरव्ह्यू वगैरे कुठे भेटणार नाही. ओके, बट मला असं वाटतं की जर तुम्हाला 3rd, 4th, 5th आणि 6th नंबरचा युनिट समजायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले स्टुडिओ समजला पाहिजे. कारण की हा स्टुडिओ समजणं याच्यात पण तुम्हाला काही मार्क भेटतील. इथे जर तुम्ही पेपर बघितला, तुमचा पुन्हा विंटरचा कुठला तरी पेपर बघा, इथे बघा तुम्हाला काहीतरी विचारतीलच ते. बघा, लिस्ट ऑल टूल्स अँड सॉफ्टवेअर. जर तुम्हाला अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवायचं असेल तर कुठले टूल्स अँड सॉफ्टवेअर लागतील. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्स्टॉलेशन पण करताय ना, तर त्यावेळेस काय होईल, तुम्हाला तुमच्या पेपर मधले पण काही क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. बघा, एक्सप्लोर ऑल स्टेप्स टू इन्स्टॉल अँड्रॉइड स्टुडिओ, हा युनिट नंबर 2 मधला क्वेश्चन आहे. ओके, इथे पण एकदा बघू द्या मला. ओके, हे बघा इन्स्टॉलेशन स्टेप्स काय आहेत. ओके, सो अँड्रॉइडच्या इन्स्टॉलेशन स्टेप काय आहे हे आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहे, जेव्हा आपला युनिट नंबर 2 चालू होईल. ओके, बट आपण आज काय बघतोय, आपण आज कोड करणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिले स्टुडिओ बघा. जेव्हा पण अँड्रॉइड स्टुडिओ असा ओपन होईल, स्टुडिओ ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले लक्ष कुठे ठेवायचं आहे, इथे बघा खाली दिसते सगळ्यांना, इथे सगळ्यांना खाली दिसतंय ऑप्शन इंडेक्सिंग वगैरे होतंय. येस ऑर नो दिसतंय का? येस ऑर नो? जेव्हा जेव्हा तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ ओपन कराल, जेव्हा तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ ओपन कराल, तुम्हाला लक्ष कुठे द्यायचं, खाली. जर काही इंडेक्सिंग, काही बिल्ड होत असेल तर होऊ द्यायचं. जोपर्यंत इंडेक्सिंग आणि बिल्ड होत नाही तोपर्यंत टच नाही करायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा कोडला स्टार्ट करायचंय. बघा, माझं इंडेक्सिंग, बिल्डिंग सगळं झालेलं आहे ना, येस ऑर नो? इथे काही दिसतंय का? नो. ओके, तर तुम्हाला काय करायचंय, मग तुमचा कोड करायचंय. ओके, तर मी तुम्हाला सिम्पली सांगतोय आज, सिम्पली सांगतोय की जर तुम्हाला डिझायनिंग म्हटलं, अँड्रॉइडच्या आतमध्ये जर तुम्हाला डिझायनिंग करायची असेल तर डिझायनिंग म्हटलं तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला पुढे विचारू शकतो. ठीक आहे, आणि खूप इझी आहे. अँड्रॉइडचं ऍप्लिकेशन 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो, मेनिफेस्ट, जावा, आरईएस. ठीक आहे, हे तुम्हाला मी पुढे सांगेलच. अँड्रॉइडचा प्रोजेक्ट जे तुम्ही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे सगळं युज करताय, ठीक आहे, तो पण प्रोजेक्ट किती पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे? 3 पार्ट. मेनिफेस्ट, मेनिफेस्ट मध्ये असते सगळ्या परमिशन्स, जी तुम्हाला तुमच्या होम पेज वरती दिसते ना, युट्यूबचा आयकॉन, युट्यूबचं नाव, ते सगळं कुठं असते? मेनिफेस्ट मध्ये. जावा मध्ये करतो बॅकएंडचा कोड, म्हणजे बटन वरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, मेसेज टाईप केल्यानंतर सेंड बटन वरती क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, त्याचा बॅकएंडचा कोड कुठे करतो? जावा मध्ये. आणि डिझायनिंग म्हटली, जी आपण आज बघणार आहे, डिझायनिंग म्हटलं तर काय ठेवलं पाहिजे मग? आरईएस. आरईएस, आरईएस म्हणजेच काय? रिसोर्स. ओके, सो डिझायनिंग म्हटलं काय ठेवलं पाहिजे आपल्याला, सांगा. ऍपमध्ये RES. ऍपमध्ये आरईएस. जर मला बॅकएंडचा कोड करायचा असेल, जावाचा कोड, तर जावाचा कोड कुठे करायचा मग? जावामध्ये. आणि मला माझ्या ऍप्लिकेशनच्या आतमध्ये लागणारे परमिशन, इंटरनेटची परमिशन, वायफायची परमिशन,
त्या सगळ्या परमिशन कुठे द्यायच्या? मॅनिफेस्ट मध्ये. हे तिन्ही पण फोल्डर समजले का? बघा आज तुम्हाला इथं सेशन मध्ये जॉईन व्हायच्या पहिले आणि सेशन मध्ये निघायच्या नंतर थोडा फरक जाणवेल की ओके मला अँड्रॉइडचा कोड समजतोय आणि फ्रंट एंडचा कोड कुठे करायचा ऍटलीस्ट एवढं तरी समजलंय. म्हणजे जर तुम्ही तुमचा पेपर पण बघितला बघाल त्याला त्याच्यामध्ये फ्रंट एंडची डिझायनिंगचा तुम्हाला कमीत कमी 15-20 मार्कचा कोड असेल. फ्रंट एंडचा 20 मार्काचा कमीत कमी डिझायनिंगचा कोड असेल. तर तुम्हाला 20 मार्काची डिझायनिंग मध्ये एक कम्फर्टेबल तुम्ही होऊन जाल की ओके मला डिझायनिंग तर येऊनच जाईल इझिली. ओके सो आता मला डिझायनिंग करायची आहे आणि मला डिझायनिंग कशी करायची बघा मी तुम्हाला सांगतोय. ते मी ब्लॅक डॉक्युमेंट घेतोय. ओके सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? हो सर. बघा हा क्वेश्चन काय सांगतोय? हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन काय म्हणतोय? कुठला? डेव्हलप अ प्रोग्राम टू सेंड एसएमएस. एसएमएस सेंड करायसाठी प्रोग्राम लिहा. तर सगळ्यात पहिले एसएमएस सेंड करायच्या वेळेला सगळ्यात पहिले काय करायला लागेल आपल्याला? आपलं फ्रंट एंड बनवावं लागेल. ओके बघा याच्यामध्ये आपण डायरेक्ट बॅकएंड पण करू शकतो. डायरेक्ट बॅकएंड पण लिहिलं तरी चालेल. बट मी आज तुम्हाला कम्फर्टेबल करतोय काय? फ्रंट एंड म्हणजे डिझायनिंग पासून. म्हणजे जर तुम्हाला डिझायनिंग समजली तर तुम्हाला बॅक एंड समजेल. ओके बॅकएंड केव्हा समजेल? जेव्हा तुमचं फ्रंट एंड स्ट्रॉंग असेल तेव्हा. समजते सगळ्यांना? समजतंय का? ओके आता पुन्हा एक नॉर्मल क्वेश्चन विचारतोय. फ्रंट एंड म्हणजेच काय? फ्रंट एंड म्हणजे काय होते? तुम्ही सांगेल? जावामध्ये जिकडे सगळी डिझायनिंग होते. ओके जिथे तुम्ही तुमची डिझायनिंग बघताय डिझायनिंग ओके त्याला काय म्हणू आपण? फ्रंट एंड. आता सर डिझायनिंगचं एक्झाम्पल सांगा ना. तुम्ही आता जी गुगल मीट मध्ये माझी स्क्रीन बघताय ज्याला तुम्ही टच करू शकताय प्रेस करू शकताय ते काय आहे? डिझायनिंग फ्रंट एंड. ओके आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही मी माझ्या माईक वरती बंद केलं माईक चालू केला. हे काय केलं? माईक वरती बंद केल्यानंतर बॅकएंडला काही लॉजिक परफॉर्म झालं की बंद व्हायला पाहिजे. सुरू करत असताना सुरू झाला पाहिजे. हे लॉजिक परफॉर्म करत असताना आपण कुठे परफॉर्म केला? बॅकएंड मध्ये. आणि बॅकएंडचा कोड कुठे करतो आपण? जावा मध्ये. आणि फ्रंट एंड आणि डिझायनिंग म्हटलं तर काय लक्षात असायला पाहिजे? आरईएस. आरईएस चा फुल फॉर्म काय? रिसोर्स. समजला का सगळ्यांना? हो सर. काही कन्फ्युजन इथपर्यंत? नो सर. ओके सो पुन्हा एकदा विचारतोय. स्टुडिओ मध्ये जातोय मी. मला फ्रंट एंडचा कोड करायचा आहे. फ्रंट एंडचा कोड कुठे करायचा? ऍप मध्ये आरईएस मध्ये. ऍप मध्ये आरईएस मध्ये. ओके आणि आता आरईएस मध्ये गेल्यानंतर बघा आरईएस इज डिवायडेड इनटू 4 इम्पॉर्टंट फोल्डर. हा पाचवा पण आहे एक्सएमएल बट याला सोडलं तरी चालेल. बट आरईएस इज डिवायडेड इनटू 4 इम्पॉर्टंट फोल्डर. फर्स्ट वन इज ड्रॉएबल. सर व्हॉट इज ड्रॉएबल? तर जर एखादी इमेज मी डाउनलोड केली कुठून? इथे मी आलो आणि इथे एखादी डाउनलोड केली अँड्रॉइड लोगो. आम्ही अँड्रॉइड लोगो एक पीएनजी इमेज अशी आहे कुठली तरी एक आवडली मला फॉर एक्झाम्पल ही. ओके आणि ही इमेज मी काय केली? डाउनलोड. ओके ही इमेज मला आवडली आणि मी याला काय करतोय? डाउनलोड करतोय. ओके तर आता हे सगळ्यात पहिले जेव्हा डाउनलोड होईल सेव्ह इमेज ॲज आणि ते बघा जेपीजी इमेज माझी डाउनलोड झाली. डाउनलोड्स मध्ये तुम्हाला ती इमेज दिसते सगळ्यांना इमेज मी डाउनलोड केलेली? येस सर. येस ऑर नो? तर जी पण मी बाहेरून डाउनलोड केलेली इमेज आहे ती इमेज अँड्रॉइड मध्ये जर तुम्हाला युज करायचं असेल तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये तर त्याला कुठं पेस्ट करायचं? मग ड्रॉएबलच्या आतमध्ये. इथे बघा ड्रॉएबल मध्ये त्याला मी काय करतोय? कंट्रोल व्ही किंवा हे बघा कॉपी केलं मी तिकडून कंट्रोल पेस्ट करतोय. इथे बघा तुम्ही अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये पण ती इमेज आता युज करू शकता. दिसते सगळ्यांना अँड्रॉइड मध्ये कशी इमेज आली? येस सर. स्टुडिओ मध्ये सगळ्यांना समजते ना बाबा? सगळ्यांना व्हॉइस येतोय? हो सर. येस सर. ओके सो काय आहे इथे आरईएसच्या आतमध्ये ड्रॉएबलच्या आतमध्ये काय स्टोर करतो आपण? इमेजेस. ज्या आपण डाउनलोड केलेल्या बाहेरच्या इमेजेस आहेत त्या सगळ्या कुठे स्टोर होतील? इमेजेस ड्रॉएबलच्या आतमध्ये. आणि ड्रॉएबलच्या आतमध्ये मग ती इमेज फक्त ड्रॉएबल मध्ये आणि आरईएस मध्ये काय लक्षात ठेवायचं? कुठेच कॅपिटल वर्ड नाही. एकही वर्ड कॅपिटल चालत नाही. आता बघा इमेजेसच्या आतमध्ये आय कॅपिटल करतो मी. हे सगळं स्टुडिओ तुम्हाला समजून जाईल जेव्हा आपण कोड स्टार्ट करू ना. बट आपला आजचं काय की सर आम्हाला कोड समजतो काय? आम्हाला चेक करायचंय. ओके इथे बघा जसं मी हा images.jpgचा आय कॅपिटल केला इथे बघा एक रेड लाईन दिसती तुम्हाला? दिसतंय का? येस सर. इथे बघा तुम्हाला एक रेड लाईन दिसेल त्याला झूम करा. तर इथे बघा म्हणजेच काय की आरईएसच्या आतमध्ये कुठल्याही फाईलला जेव्हा तुम्ही क्रिएट करताय तेव्हा कॅपिटल वर्ड चालत नाही आणि स्पेस चालत नाही. इथे बघा इमेजेस आणि स्पेस देतोय.
इमेज आणि यस मध्ये स्पेस देतोय, रिफॅक्टर केलं बघा, इथे पुन्हा आला एक, दिसतंय का? दिसतंय? येस सर. ओके, तर आरईएस मध्ये काय लक्षात ठेवायचं की कुठेच कॅपिटल वर्ड नाही आणि कुठेच स्पेस नाही. जर तुम्हाला डिझायनिंग समजली, तुम्ही पेपर आरामशीर तुमच्या फ्रंट एंडचा डिझायनिंग ओके आरामशीर लिहू शकता. हे काही तुम्हाला कंडिशन समजल्या तर. तो आरईएस मध्ये तुम्हाला जर बाहेरची इमेज पेस्ट करायची आहे, कुठल्या फोल्डर मध्ये पेस्ट करायची? ड्रॉइंग. ओके, मी एखादी इमेज डाउनलोड केली बाहेर क्रोम मध्ये आणि क्रोम मधून जर ती मला पेस्ट करायची असेल आणि माझ्या स्टुडिओ मध्ये युज करायची असेल, कुठे पेस्ट करायची? ड्रॉएबल मध्ये. ड्रॉएबल मध्ये. ओके, आणि ड्रॉएबल किंवा आरईएस मध्ये कुठले दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? कुठल्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? कॅपिटल लेटर नको आणि व्हाईट स्पेस नको. ओके, कुठे स्पेस नाही पाहिजे आणि कुठेच कॅपिटल वर्ड नाही. ओके, सो ड्रॉएबल म्हटलं तर पटकन काय लक्षात असलं पाहिजे की स्टोअर एक्सटर्नल इमेजेस, म्हणजे बाहेरच्या इमेजेस कुठे स्टोअर केला जातोय? ड्रॉएबलच्या आतमध्ये. स्टोअर एक्सटर्नल इमेजेस. ओके, हे आहे ड्रॉएबल. हे तुम्हाला युनिट नंबर 3 मध्ये आहे. इथे जर तुम्ही तुमचं बुक बघितलं, इथे बघा, हे तुम्हाला युनिट नंबर 3 मध्ये आहे बघा, कंपोनंट्स अँड लेआउट. हे डिरेक्टरी स्ट्रक्चर. डिरेक्टरी स्ट्रक्चर काय आहे हे जे तुम्हाला मी सांगतोय की ड्रॉएबल म्हणजेच काय, आरईएस म्हणजे काय, जावा म्हणजे काय, मेनिफेस्ट म्हणजेच काय, हे जे तुम्हाला मी आता ओरली सांगतोय ते एक्झॅक्टली युनिट नंबर 3 मध्ये आहे. तर जर तुम्हाला आजचं हे समजलं म्हणजे आपण सिलेबसच्या बाहेरचं काही शिकतोय असं नाही, आपण सिलेबसच्या आतमधलं शिकतोय. समजतंय? येस सर. समजतंय? ओके, सो तुमचं युनिट नंबर 3 चं डिरेक्टरी स्ट्रक्चर आणि आपण युनिट नंबर 6 चं डिझायनिंग आज करून घेऊ. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, सो ड्रॉएबलच्या खाली कुठला तुम्हाला ऑप्शन दिसतंय? लेआउट. लेआउट मध्ये काय करतो? एक्झॅक्टली आपली फ्रंट एंडची डिझायनिंग. ओके, तुम्ही तुमच्या लेआउटच्या आतमध्ये कुठली डिझायनिंग करता? फ्रंट एंड. आणि फ्रंट एंडचा कोड जो आहे तो फ्रंट एंडचा कोड कशात लिहिलेला आहे? अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये किंवा मॅड या सब्जेक्ट मध्ये तुमचा जो फ्रंट एंडचा डिझायनिंग आहे, ओके, त्यासाठी कुठली लँग्वेज यूज केलेली आहे? XML. इथे बघा, दिसते सगळ्यांना? हो सर. इथे बघा, फ्रंट एंड म्हणजे काय? डिझायनिंग. ओके, आणि डिझायनिंग म्हटलं तर काय ठेवलं पाहिजे? आरईएस. ओके, आणि जेव्हा तुम्हाला फ्रंट एंडची डिझायनिंग करायची असेल, कुठल्या लँग्वेज मध्ये कोड करता तुम्ही? कुठल्या लँग्वेज मध्ये करा? XML मध्ये. ओके, एक्सटेन्शिबल मार्कअप लँग्वेज. एक्सटेन्शिबल मार्कअप लँग्वेज. ओके, खूप इझी आहे, काहीच डिफिकल्ट नाहीये. सो आता मी तुम्हाला सिम्पली आज कोड करून दाखवतोय. सो पुन्हा एक क्वेश्चन आहे, मला फ्रंट एंडचा कोड करायचा आहे. फ्रंट एंडचा कोड करायसाठी कुठल्या डिरेक्टरी मध्ये जाऊ? कुठल्या फोल्डर मध्ये जाऊ? येस, रिसोर्स आरईएस मध्ये. आरईएस मध्ये कुठल्या फोल्डर मध्ये जायचंय? फ्रंट एंडच्या डिझायनिंग साठी लेआउट मध्ये. इथे बघा, मी ऍक्टिव्हिटी मेन मध्ये गेलोय आणि ऍक्टिव्हिटी मेन मध्ये इथे बघा अशा प्रकारचा काहीतरी इंटरफेस दिसेल तुम्हाला स्टार्टिंगला. ओके सर, इथे आम्हाला अशा प्रकारचं स्क्रीन दिसते. डिझायनिंग कुठे, कोड कुठे करायचा, कोड कुठे लिहायचा? तर एक्झॅक्टली इथे बघा वरती दिसते सगळ्यांना. इथे बघा टॉप राईटला, एकदम टॉप राईट, माझा कर्सर बघा इथे टॉप राईटला, मी त्याला मूव्ह करतो. दिसते सगळ्यांना एक मदत ऑप्शन स्प्लिट दिसतंय? हो सर. हो सर. टॉप राईटला बघा स्प्लिटचं तुम्हाला ऑप्शन दिसतंय. सो स्प्लिट वरती क्लिक करा आणि इथे बघा काय दिसतंय तुम्हाला. तुमचा फ्रंट एंडचा कोड करायसाठी इथे तुम्हाला कोड करायचंय. हा तुमचा कन्सोल आहे, तुम्हाला कोड करायचंय फ्रंट एंडचा. आणि जो पण कोड तुम्ही करताय त्याची एक्झॅक्टली डिझायनिंग, रिअल टाइम डिझायनिंग इथे दिसेल. म्हणजे आपण आज एक्झॅक्टली जे पण बनवू, ठीक आहे, आपण आज काय करणार आहे? आज फ्रंट एंडचा कोड बनवू, आज फ्रंट एंडची डिझायनिंग बनवू. काय असेल त्या डिझायनिंग मध्ये इथे बघा तुम्हाला अशा प्रकारची एक स्क्रीन बनवायची आहे. हा ही तुमच्या मोबाईलची स्क्रीन आहे असं कन्सिडर करा. ओके, आणि याच्यामध्ये तुमच्या पेपरच्या अकॉर्डिंग त्यांना काय एक्सपेक्ट आहे? सगळ्यात पहिले त्यांना पाहिजे आहे स्टार्टिंगला एक एडिट टेक्स्ट. या एडिट टेक्स्टच्या आतमध्ये काय असेल? ओके, या एडिट टेक्स्टच्या आतमध्ये काय असेल? एंटर. इथे आपल्याला आपण काही पण घेऊ शकतो. इथे आपण करू एंटर मोबाईल नंबर. ठीक आहे, एंटर मोबाईल नंबर. पहिला वाला एडिट टेक्स्ट कुठला आहे? एंटर मोबाईल नंबर. म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कुठे टाईप कराल? ह्या एडिट टेक्स्टच्या आतमध्ये. ठीक आहे, आणि सेम असा दुसरा एडिट टेक्स्ट घ्यायचा आहे. सेम पुन्हा असाच एडिट टेक्स्ट घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि हा जो दुसरा एडिट टेक्स्ट आहे
हा दुसरा एडिट टेक्स्ट कशासाठी आहे? एंटर युअर मेसेज. बघा किती इझिली तुम्हाला समजून जाईल. पहिला एडिट टेक्स्ट, आता एडिट टेक्स्ट काय हे पण पुढे सांगतो. बट एडिट टेक्स्ट म्हणजेच काय? जिथे तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन टाईप करू शकता. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये काय करताय? मेसेज करताय एकमेकांना. तर मेसेज करत असताना काय यूज करताय? एडिट टेक्स्ट. किंवा तुम्ही एखादी फॉर्म फिल करताय, तुम्ही एखादी कॉलेजचा फॉर्म फिल करता किंवा एखादी गुगल फॉर्म फिल करता. तर गुगल फॉर्म फिल करत असताना तुम्ही जी पण इन्फॉर्मेशन टाईप करताय ते इन्फॉर्मेशन तुम्ही कुठल्या कंपोनंटच्या आतमध्ये, कुठल्या विजेटच्या आतमध्ये टाईप करताय? तर एडिट टेक्स्ट. तर तुम्हाला काय यूज करायचं आहे? एंटर युअर मोबाईल नंबरसाठी पहिला एडिट टेक्स्ट जिथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाईप कराल, आणि दुसरा एडिट टेक्स्ट असेल एंटर युअर मेसेज जिथे तुम्ही तुमचा मेसेज टाईप कराल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय यूज करायचं आहे? एक बटन. ठीक आहे. आणि हा बटन असेल काहीतरी सेंड नावाचा बटन. ओके, समजलं का सगळ्यांना डिझायनिंग? हो सर. यस सर. डिझायनिंग समजली का सगळ्यांना? काय डिझायनिंग करायची आहे? पहिला काय आहे मग? हे बघा सगळ्यात पहिलं काय आहे? इथे मी लागल्यास एंटर मोबाईल नंबर एडिट ठीक आहे. टेक्स्ट. ओके, इथे बघा सगळ्यात पहिले हे जे आहे, जे आपण इथे लिहिलंय एंटर युअर मोबाईल नंबर, हे काय आहे? याला काय म्हणतोय आपण? एडिट टेक्स्ट. एडिट टेक्स्ट. ओके, एडिट टेक्स्ट म्हणजेच काय? एडिट टेक्स्ट म्हणजेच काय? जिथे तुम्ही इन्फॉर्मेशन इन्सर्ट करू शकता. म्हणजे आज सेशन मध्ये बाहेर निघायच्या पहिले एवढं तरी लक्षात असायला पाहिजे की ओके मला इन्फॉर्मेशन टाईप करायची आहे, मी कुठला विजेट यूज करेल? कुठला विजेट यूज करेल सांगा? एडिट टेक्स्ट. एडिट टेक्स्ट. विजेट टेक्स्ट. ओके, सो जेव्हा जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन इन्सर्ट करायची आहे, टाईप करायची आहे, तुम्ही कुठला विजेट यूज कराल? एडिट टेक्स्ट. एडिट टेक्स्ट. एडिट टेक्स्ट. ओके, तर पहिला एडिट टेक्स्ट आहे, तर दुसऱ्याच्या मध्ये मी मेसेज टाईप करतोय. मग मेसेज टाईप करायसाठी कुठला विजेट यूज करायचा आहे खाली? येस, एडिट टेक्स्ट. एडिट टेक्स्ट. एक्झॅक्टली. ओके, आणि तुम्ही लास्टला काय घेणार आहे? बटन. त्या बटनचं नाव काय आहे? सेंड मेसेज. बटन कुठलं ऑपरेशन परफॉर्म करतो? क्लिक. बटन वरती आपण काय करतो? क्लिक करतो ना? येस और नो? यस येस सर. सर. ठीक आहे. सो मला करायचा आहे तुमचा कोड. ओके, सो इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे कोड? हो सर. मी पुन्हा एक क्वेश्चन विचारतोय. मला माझा बॅकएंडचा कोड करायचा आहे. बॅकएंडचा कोड ऍप मध्ये कुठे करायचा सांगा बरं? ऍप मध्ये जावा मध्ये. ऍप मध्ये, Java जावा मध्ये. मध्ये. पण आज मला बघायचंय सर डिझायनिंग. तर डिझायनिंग म्हटलं तर काय ठेवलं पाहिजे? आरईएस. आणि आरईएस मध्ये मला काय करायचं आहे? डिझायनिंग. फ्रंट एंड डिझायनिंग कुठे करायचं? लेआउट मध्ये. लेआउट. मध्ये. आणि बाय डिफॉल्ट तुमच्या फाईलचं नाव काय आहे? जेव्हा तुम्ही एक अप्लिकेशन बनवाल, एक प्रोजेक्ट बनवाल, हे पण तुम्हाला मी खूप इझिली सांगेल की नवीन प्रोजेक्ट कसा बनवायचा, बाय डिफॉल्ट सगळं कुठला कोड येतो. ठीक आहे. बट एवढं लक्षात ठेवा, ऍक्टिव्हिटी लेआउट मध्ये ऍक्टिव्हिटी मेन मध्ये तुम्हाला कोड करायचे. ओके, इथे खूप सारे जण बाहेरच्या ठिकाणी जे पण असतील ते तुम्हाला एवढं डीपली सांगणार नाही. ओके, वरवरची इन्फॉर्मेशन देतील स्टुडिओ बद्दल. बट तुम्हाला मी जेव्हा तुम्ही मॅथ सब्जेक्ट शिकताय तर तुम्हाला एकूण एक पॉईंट माहिती असेल. मी सेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट कव्हर करायचं ट्राय करेल. ओके, तर इथे बघा असं कन्सिडर करा, हा तुमच्या मोबाईलचा स्क्रीन आहे. हे काय आहे? ही जी तुम्हाला व्हाईट दिसते ना, ही जी तुम्हाला व्हाईट दिसत आहे, हे काय आहे? हे तुमच्या मोबाईलची स्क्रीन आहे. ओके, आणि या मोबाईलच्या स्क्रीनला आपण काय म्हणतो? लेआउट. मोबाईलच्या स्क्रीनला जी पण तुम्ही तुमच्या मोबाईलची पूर्ण स्क्रीन बघताय ना, त्याला तुम्ही काय म्हणताय? लेआउट. आणि अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये बाय डिफॉल्ट कुठला लेआउट दिलेला आहे? मग अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला बघा इथे कुठला लेआउट दिलेला आहे? कॉन्स्टंट लेआउट. कन्स्ट्रेंट लेआउट. ओके, तर तुमच्या सिलेबस मध्ये कन्स्ट्रेंट लेआउट आहे का? तुमच्या सिलेबस मध्ये कन्स्ट्रेंट लेआउट आहे का? नाही. तुमच्या सिलेबस मध्ये कुठला लेआउट आहे? लिनियर लेआउट. इथे बघा, म्हणजे तुमचा थर्ड युनिट चालू पण झाला असं तुम्हाला समजून जाईल. दिसते काय लिनियर लेआउट? दिसतोय? येस सर. यस सर. दिसते सगळ्यांना लिनियर लेआउट? यस सर. येस. ओके, सो इथे तुम्हाला लिनियर लेआउट समजून पण जाईल. आज तुम्ही जायच्या पहिले लिनियर लेआउट तुमचं संपलेलं असेल. ओके, सो सगळ्यात पहिले काय समजायचं? लेआउट. लेआउट म्हणजेच काय? तुमच्या मोबाईलची स्क्रीन. ओके, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला किंवा तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेला, तुमच्या मोबाईलच्या पेजला तुम्ही सगळ्यात पहिले काय अप्लाय कराल? लेआउट. आणि लेआउटचे टाईप कुठले कुठले आहेत? इथे बघा, आत्ताच आपण बघितलं लिनियर लेआउट, ऍब्सोल्यूट लेआउट, फ्रेम लेआउट, टेबल लेआउट, रिलेटिव्ह लेआउट. आज आपण काय यूज करणार आहे? लिनियर लेआउट. ओके, सर लिनियर लेआउट म्हणजेच काय होते? तर लिनियर लेआउट म्हणजेच काय? डेटा एका पुढं एक. ठीक आहे, डेटा जो आहे इथे बघा, जो पण डेटा असेल तो एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे एक. ओके, किंवा एका खाली एक, एका खाली एक.
समजलं का सगळ्यांना? Yes, येस sir. सर. ठीक आहे. एका पुढे एक म्हणजेच काय? हॉरिझॉन्टल. एका पुढे एक म्हणजेच काय? Horizontal. होरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. आणि एका खाली एक म्हणजेच काय? एका खाली एक म्हणजेच काय? वर्टिकल. वर्टिकल. आहे ना? झालं लिनियर लेआउट. तुम्हाला वाटेल काय बोलता सर, लिनियर लेआउट कसं झालं? लिनियर लेआउट याला दोन गोष्टी समजतात. लिनियर लेआउटला दोन गोष्टी समजतात. एक आहे डेटा कसा आणायचा, हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली. झालं. समजलं का लिनियर लेआउट? ठीक आहे. आता आपण आपला कोड करूया. तर सगळ्यात पहिले पुन्हा एकदा सांगा बरं, काय सगळ्यात पहिले तुमचा लेआउट कुठला आहे? तुमच्या स्क्रीन मध्ये तुम्ही बाय डिफॉल्ट कुठला लेआउट अप्लाय केलाय? लिनियर लेआउट. ठीक आहे. आणि लिनियर लेआउटच्या नंतर सर हा बघा, अँड्रॉइड मध्ये खूप सारे अकॅडमी असतील जे तुम्हाला कोड स्टार्टिंगचे 1-2 युनिट खूप चांगल्याने समजवतील. ओके. बट जसा 4था, 5वा, 6वा युनिट आला तिथे खरी मजा आहे. ओके. शिकवणाऱ्याची पण, ओके, आणि तुम्हाला समजवायची पण. इथे तुम्हाला लाईन बाय लाईन, इथे तुम्हाला रेडीमेड कोड भेटतोय. ठीक आहे. खूप सारे जण स्किप करून टाकतात हे रेडीमेड कोड, सांगतच नाही, पण तुम्हाला पेपरमध्ये लिहावं लागतं त्या सगळ्या गोष्टी. ओके. तर बघा, लिनियर लेआउटच्या पहिले, लिनियर लेआउटच्या खाली एक लाईन दिसते तुम्हाला. कुठली दिसतीये? XMLNS:Android. कुठली लाईन आहे? XMLNS:Android. सर याचा काय मिनिंग आहे XMLNS:Android? बरं, याचं मिनिंग समजायच्या पहिले काय समजायचंय बघा, याला मी खाली सिंटॅक्स मध्ये लिहितोय. सिंटॅक्स समजून घ्या. ओपनिंग टॅगच्या नंतर तिथे सगळ्यात पहिले काय लिहिलंय आपण? लिनियर लेआउट. या लिनियर लेआउटला आपण काय म्हणतोय? लेआउटचा टाईप आहे. समजलं का? लिनियर लेआउट काय आहे? लेआउटचा टाईप आहे. ठीक आहे. आणि ह्या लेआउटच्या टाईपच्या आतमध्ये, म्हणजे हा जो लिनियर लेआउट आहे हा काय एक लेआउटचा टाईप आहे. आणि ह्या लेआउटच्या आतमध्ये इज इक्वल्स टू साइन दिसतो सगळ्यांना? इज इक्वल्स टू. Yes, sir. इथे पण इज इक्वल्स टू आहे, इथे पण इज इक्वल्स टू आहे, इथे पण इज इक्वल्स टू आहे. इज इक्वल्स टूच्या लेफ्ट साइडला तुमचा लेफ्ट हँड किंवा माझा लेफ्ट हँड, येस, जे पण तुमच्या लिनियर लेआउटच्या आतमध्ये इज इक्वल्स टू आहे, इज इक्वल्स टूच्या लेफ्ट साइडला आपण काय म्हणतो? ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूट. इज इक्वल्स टूच्या लेफ्ट साइडला काय म्हणतो? ऍट्रिब्यूट. इज इक्वल्स टूच्या राईट साइडला काय म्हणतो? व्हॅल्यू. इज इक्वल्स टूच्या राईट साइडला काय म्हणतो? व्हॅल्यू. समजलं का त्यांना? येस सर. Yes, sir. समजलं? ठीक आहे. इथे बघा, मी पुन्हा मेन्शन करतोय बरं, इथे पीडीएफ मध्ये मेन्शन करतोय. सगळ्यात पहिले काय चालू होते तुमचा कोड करत असताना? येस, Layout. लेआउट. ओके. सगळ्यात पहिले ओपनिंग टॅग आणि तुम्ही काय दिलं? लेआउटचा टाईप. ठीक आहे. आणि लेआउटच्या टाईपच्या नंतर तुम्ही काय लिहिता? तुमचा ऍट्रिब्यूट. ठीक आहे. ऍट्रिब्यूट कुठे असतो? लेफ्ट साइडला. आणि राईट साइडला काय असते? व्हॅल्यू. समजलं का? Yes, sir. ओके. आणि ह्या लेआउट टाईपला जर कम्प्लीट क्लोज करायचं असेल, ह्या लेआउट टाईपला कम्प्लीट क्लोज करायचं असेल तर फ्रंट स्लॅश आणि क्लोजिंग टॅग असं लिहायचं. इथे बघा, Yes, sir. लिनियर लेआउट इथे स्टार्ट झालेला आहे आणि इथे बघा लिनियर लेआउट अशा प्रकारे क्लोज केलेला आहे. जेव्हा लिनियर लेआउटला स्टार्ट केलं होतं तर कसं स्टार्ट केलं होतं? ओपनिंग टॅग. याला काय म्हणू आपण? ओपनिंग टॅग. ठीक आहे. आणि ओपनिंग टॅगच्या नंतर लिनियर लेआउट हा टाईप लिहिला आपण लेआउटचा. आणि क्लोज कसं करायचं? क्लोजिंग टॅग. ठीक आहे. हा क्लोजिंग टॅग फ्रंट स्लॅश लिनियर लेआउट. हा बघा, हा तुमचा क्लोजिंग टॅग आहे. समजलं का लिनियर लेआउटला कसं क्लोज करायचंय? Yes, sir. ठीक आहे. तुमच्या ओपनिंग क्लोजिंग टॅगच्या आतमध्ये फ्रंट स्लॅश लिनियर लेआउट लिहायचे. झालं. तुमचा लिनियर लेआउट इथे स्टार्ट झाला होता, लिनियर लेआउट तुमचा इथं क्लोज झालेला आहे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हा कोड जो आहे तुम्ही रिमूव्ह करतोय, जो कामाचा नाही सध्या. समजलं इथपर्यंत? हो सर. ठीक आहे. आता पुन्हा, आता बघा, जेव्हा मी लिनियर लेआउट यूज करतोय तर बघा इथे एरर आला का? दिसतंय? लिनियर लेआउट वरती एरर दिसतोय? येस सर. Yes, sir. एक मिनिट थांबा. सगळ्यांना हे स्क्रीन दिसतीये ना? कोडिंग दिसते सगळ्यांना? Yes, sir. हो सर. एक मिनिट येतं.
याला लाईट मोड मध्ये करूया, व्हाईट मध्ये दिसेल सगळ्यांना की डार्क बरोबर Yes, sir. होता की डार्क बरोबर आहे? सर दिसतंय पण डार्क. सांगा सगळेजण कम्फर्टेबल सांगा, काय आहे, ब्लॅक आहे की ब्लॅक थीम डार्क थीम आहे की ब्लॅक थीम आहे? डार्क ब्लॅक ठीक आहे, ब्लॅक करतोय. ओके, सो सगळ्यात पहिले लेआउट ओपन केला. लेआउट ओपन जसं लिनियर लेआउट मी टाईप केलं, बघा इथं एरर दिसतोय. सर लिनियर लेआउट टाईप केलं बरोबर, कसं काय एरर आला? तर जेव्हा जेव्हा लिनियर लेआउट यूज करा तेव्हा तेव्हा तुम्हाला एक ऍट्रिब्यूट यूज करायचं आहे. ऍट्रिब्यूट म्हणजेच काय सांगा बरं? इज इक्वल टू लेफ्ट साइड की राईट साइड? ऍट्रिब्यूट म्हणजे लेफ्ट साइडला Left. लेफ्ट इज इक्वल साइड टू लेफ्ट साइड म्हणजेच काय आहे ऍट्रिब्यूट, आणि इज इक्वल टू राईट साइड म्हणजेच काय? व्हॅल्यू व्हॅल्यू. ओके, सो एक नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा लिनियर लेआउट यूज करताय तेव्हा तेव्हा तुम्हाला एक ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे, आणि त्या ऍट्रिब्यूटचं नाव काय आहे? अँड्रॉइड कोलन ओरिएंटेशन. म्हणजेच काय? लिनियर लेआउटच्या आतमधला जो पण डेटा आहे तो कसा एका खाली एक म्हणजेच व्हर्टिकली की एका पुढे एक हॉरिझॉन्टली आला पाहिजे. तर तुम्हीच एक क्वेश्चन बघा आता, हे डिझायनिंग बघा, आणि डिझायनिंग मध्ये काय सांगितलेलं आहे? पहिले एडिट टेक्स्ट, त्याच्या खाली दुसरा एडिट टेक्स्ट, त्याच्या खाली बटन. सांगा बरं मग कुठलं ओरिएंटेशन घेऊ? वर्टिकल. एक्झॅक्टली. हॉरिझॉन्टल सो हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल? सांगा बरं. Vertical, sir. व्हर्टिकल. मी असं बोललो का की ह्या बटनच्या पुढं दुसरा बटन, त्याच्या पुढं तिसरा बटन बोललो का? नाही, एका खाली एक. एका खाली एक म्हणजेच काय? ओरिएंटेशन काय द्यायला लागेल मग? व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? Vertical. व्हर्टिकल. ओके, सो आपण काय घेतलं? ओरिएंटेशन व्हर्टिकल. जेव्हा जेव्हा लिनियर लेआउट यूज कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला कंपल्सरी काय यूज करायचं आहे? एक ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूटचं नाव काय? Orientation. ओरिएंटेशन. आणि जर तुमचं फिक्स होतंय की नाही मला माझी डिझायनिंग एका खाली एक शो करायची आहे, तर ओरिएंटेशन काय द्यायचं? Vertical. आणि जर डिझायनिंग एका पुढे एक शो करायची असेल तर काय करायचं मग? हॉरिझॉन्टल. ओके, तर आता हा खालचा कोड करायच्या पहिले सगळ्यात पहिले हा पण कोड समजून घ्या. इथे बघा तुम्हाला हे 3 लाईन दिसत आहे, ज्याच्या स्टार्टिंगला काय लिहिलेलं आहे? XMLNS. काय लिहिलेलं आहे? XMLNS. म्हणजेच काय? हे एक्सटेन्शिबल मार्कअप लँग्वेजचा नेम स्पेस आहे. इथे बघा XMLNS कोलन अँड्रॉइड, XMLNS कोलन अँड्रॉइड, XMLNS कोलन ऍप, XMLNS कोलन टूल्स. बघा हे कोडिंग मॅथची खूप इंटरेस्टिंग आहे बरं. याच्या थ्रू तुम्हाला पुढे जाऊन जॉबही लागते, अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून जॉबही लागते. तो जर तुम्ही हा सब्जेक्ट सिरियसली घेतला तर तुम्हाला हे करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे पुढे. बाहेर तुम्हाला ट्युशन सारखं सांगतील, बट मी ट्युशन सारखं सांगत असताना तुम्हाला थोडं करिअर ऑपॉर्च्युनिटी पण सांगतो. ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर पण तुम्हाला जॉब भेटू शकतो. जर तुमचं फ्रंट एंड बॅक एंड चांगलं असेल तर मग ॲज अ फ्रंट एंड प्लस बॅक एंड. ओके, ठीक आहे, तो पुढचा पार्ट. बट आपण इथे लिनियर लेआउटच्या आतमध्ये 3 लाईन बघतोय. कुठल्या? XMLNS कोलन अँड्रॉइड, XMLNS कोलन ऍप, हे बघा ऍट्रिब्यूट बघा, आणि XMLNS कोलन टूल्स. सर हे 3 लाईन काय आहेत? तर जर ह्या 3 लाईन मी रिमूव्ह केल्या, इथे बघा मी ह्या 3 लाईन रिमूव्ह करतोय. जसा मी ह्या लाईन रिमूव्ह केल्या, खालच्या सगळ्या ऍट्रिब्यूट वरती एरर आला. सर काय एरर आला? तर वाचा XMLNS कोलन अँड्रॉइड. म्हणजे अँड्रॉइडचे ऍट्रिब्यूट यूज करायचे असेल तुम्हाला कंपल्सरी लाईन लिहायला लागेल. खाली जर तुम्ही अँड्रॉइड कोलन ID, अँड्रॉइड कोलन लेआउट विड्थ, अँड्रॉइड कोलन लेआउट हाईट, जर तुम्हाला हे ऍट्रिब्यूट यूज करायचे असतील तर तुम्हाला काय लिहायला लागेल? कंपल्सरी ही लाईन लिहायला लागेल. लाईनचं नाव काय आहे? XMLNS कोलन अँड्रॉइड हा ऍट्रिब्यूट. आणि ह्या अँड्रॉइडचे सगळे टॅग कुठे स्टोर आहे? ह्या URL मध्ये. URL सगळ्यांना माहिती आहे ना? www.google.com. जसा एक URL आहे, तसंच अँड्रॉइड स्टुडिओने किंवा गुगल इनकॉर्पोरेशनने किंवा अँड्रॉइडने त्याचे जे पण अँड्रॉइडचे टॅग स्टोअर केलेले आहेत, ऍट्रिब्यूट स्टोअर केलेले आहेत, कुठे स्टोअर केलेले आहेत? URL मध्ये. आणि हे URL आपण कोणाला असाइन करतोय? इज इक्वल टू म्हणजेच काय? इज इक्वल टू म्हणजेच काय? राईट साइडची व्हॅल्यू, राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइडला काय करणे? असाइन करणे. गुड. ओके, इज इक्वल टूचा मिनिंग काय होते? राईट साइडची व्हॅल्यू. म्हणजे हा जो पाथ आहे हा पाथ कुठे असाइन करतो? ऍट्रिब्यूटला. कुठल्या ऍट्रिब्यूटला? अँड्रॉइड. आणि जर मी ही लाईन रिमूव्ह केली तर काय होईल? हे खालच्या ऍट्रिब्यूट म्हणत आहे की आम्ही अँड्रॉइड कोलन ID ह्या ऍट्रिब्यूटला कॉल करतोय, बट त्याचा पाथच भेटत नाहीये. आणि म्हणून तुम्हाला काय करायचे? 3 लाईन लिहायचे. जर तुम्हाला अँड्रॉइडचे ऍट्रिब्यूट यूज करायचे असेल तुम्ही अँड्रॉइड लिहा. जर तुम्हाला ऍप्सचे ऍट्रिब्यूट यूज करायचे असतील जे की तुम्ही खाली यूज केलेलं नाहीये, बघा हे तुम्हाला फेंट ग्रे मध्ये दिसेल, थोडं ग्रे मध्ये आहे, म्हणजे यूज नाही झालेलं आहे अजून.
आणि एक्सएमएलएनएस कोलन टूल्स. इथे बघा टूल्स कोलन कंटेक्स्ट नावाचा एक ऍट्रिब्यूट दिसतोय. ठीक आहे, म्हणजे टूल्स नावाचा पण एक ऍट्रिब्यूट यूज झालेला आहे. सो जर मी ही लाईन डिलीट केली तर बघा खाली टूल्स वाल्यावरती एरर येईल. हा टूल्स कोलन कंटेक्स्ट काय म्हणतोय, माझा पाथ दिसत नाहीये, एक्सएमएलएनएस कोलन टूल्सची मला लाईन भेटत नाहीये. दिसते सगळ्यांना? समजलं का इथपर्यंत? काही कन्फ्युजन आहे का? येस ऑर नो? काही कन्फ्युजन आहे? नाही. ओके, बरं मी पुन्हा एकदा विचारतोय, लिनियर लेआउट यूज करत असताना सगळ्यात पहिले कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा कंपल्सरी? ओरिएंटेशन. आणि ओरिएंटेशन किती टाईपचे असतात? वर्टिकल, टू टाइप. टू टाईप. कुठले दोन टाईप आहेत मग? वर्टिकल वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. खाली हे जे पण तुम्हाला ऍट्रिब्यूट दिसत आहे, अँड्रॉइड कोलन आयडी, अँड्रॉइड कोलन लेआउट विड्थ, अँड्रॉइड कोलन लेआउट हाईट, टूल्स कोलन कंटेक्स्ट, हे सगळे ऍट्रिब्यूटचा पाथ कुठे स्टोअर केलेला आहे? वरती कुठल्या लाईन कंपल्सरी आहेत? XML कॉलम अँड्रॉइड, XML ठीक आहे, कॉलम एक्सएमएलएनएस कोलन अँड्रॉइडचे ऍट्रिब्यूट ऍक्सेस करायला, एक्सएमएलएनएस कोलन ऍप्सचे ऍट्रिब्यूट ऍड करायला, यूज करायला प्रोग्राम मध्ये, आणि एक्सएमएलएनएस कोलन टूल्सचे ऍट्रिब्यूट यूज करायला. समजलं सगळ्यांना? येस सर. इज इक्वल्स टूच्या लेफ्ट साईडला काय म्हणतो आपण? इज इक्वल्स टूच्या लेफ्ट साईडला काय म्हणतो? ऍट्रिब्यूट. इज इक्वल्स टूच्या राईट साईडला काय म्हणतो आपण? व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर येस, कोणाला काही कन्फ्युजन आहे? ओके, त्याच्यानंतर इज इक्वल्स टूच्या राईट, इज इक्वल्स टूचा मिनिंग काय होईल की राईट साईडची व्हॅल्यू कुठे असाइन करतोय? लेफ्ट साइडला. लेफ्ट साईडला. ओके, त्याच्यानंतर ह्या लिनियर लेआउटला आपण काय दिलेले आहे? अँड्रॉइड कोलन आयडी. म्हणजे जसं माझं नाव काय आहे? निखिल शेंडे. तुमचं नाव फॉर एक्झाम्पल काही पण नाव असू शकते, अनिशा, अश्विनी, ओके, तनिषा, असे मल्टिपल नावं मला मीटिंग मध्ये दिसत आहेत. ओके, नेहा, प्रणव. जसा आपल्याला एकमेकांना जर कॉल करायचा असेल तर आपण कशाने कॉल करतो? नावानी. तसंच या लिनियर लेआउटला जर कॉल करायचा असेल, जेव्हा बॅकएंड म्हणजे जावाचा कोड जेव्हा आपण करू पुढे जाऊन, घाबरू नका सर, पहिल्या दिवशी एवढं कुठून सांगताय तर तुम्हाला मी कम्फर्टेबल करतोय, एवढं घाबरायची आवश्यकता नाहीये. ओके, हे सगळं मी तुम्हाला 1 बाय 1 इझी सांगेल पुढे जाऊन. ठीक आहे, बट समजायला पाहिजे म्हणून सांगतोय. तर हे जे जेव्हा जावा कॉल करेल त्याच्या फ्रंट एंडला म्हणजे XML ला, तेव्हा कशाने कॉल करेल? त्याच्या आयडीनी. जसं फॉर एक्झाम्पल मला एखाद्या पर्सनला कॉल करायचा आहे तर मी कशाने कॉल करेल? कौस्तुभ नावाने कॉल करेल. तसंच बॅकएंड त्याच्या फ्रंट एंडच्या लेआउटला, लिनियर लेआउटला किंवा कुठल्याही विजेटला म्हणजे एडिट टेक्स्टला, बटनला, कोणालाही कॉल करेल तेव्हा कशाने कॉल करेल? त्याच्या आयडीनी. समजलं का? हो सर. ठीक आहे, त्याच्यानंतर लेआउट विड्थ म्हणजेच काय? लिनियर लेआउटची विड्थ किती असेल? तर मॅच पॅरेंट. मॅच पॅरेंट म्हणजेच काय? 100%. मॅच पॅरेंट म्हणजेच काय? 100%. आणि मग पुन्हा हाईट असेल मॅच पॅरेंट. मग सांगा बरं, जर मॅच विड्थ मध्ये मॅच पॅरेंट दिलं म्हणजे जर विड्थ 100% झाली आणि जर हाईट मध्ये मॅच पॅरेंट दिलं म्हणजे काय होईल? मग हाईट पण 100%. हाईट पण 100% घेईल. समजलं का सगळ्यांना? मॅच पॅरेंट म्हणजेच काय? येस सर. ठीक आहे, आणि ही लाईन मी डिलीट करतोय लागल्या. टूल्स कोलन कंटेक्स्ट आवश्यकता नाही सध्या. इथपर्यंत काही कन्फ्युजन आहे का या कोड मध्ये? समजतंय ऍटलिस्ट काहीतरी? अजूनही आपण कोड स्टार्ट नाही केलाय. आपल्याला पहिला दुसरा युनिट संपल्यानंतर तिसरा युनिट चालू करायचंय. तिसऱ्या युनिट मध्ये थोडंसं डिरेक्टरी स्ट्रक्चर बघायचंय, मग कोडिंग चालू करायची. ठीक आहे, तर आपण आज काय बघतोय की सर आम्हाला कोड करून दाखवा. ठीक आहे, सो तुम्ही पहिल्यांदा अँड्रॉइडचा कोड करताय, बट आपण आता जेवढं पण संभाषण केलं, जर तुम्ही केअरफुली ऐकलं असेल तर तुम्ही क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. आता मला इन्फॉर्मेशन टाईप करायची आहे, जसं लाईक मला माझा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. कुठला विजिट यूज करू मोबाईल नंबर टाईप करायसाठी? ओके, सो एडिट टेक्स्ट नावाचा काय आहे? हा विजेट आहे. ठीक आहे, एडिट टेक्स्ट इथे बघा मी कमेंट मध्ये लिहितोय. एडिट टेक्स्ट काय आहे? हा एक काय आहे? विजेट आहे सर. हा एक विजेट आहे. ओके, त्याला आपण दुसरं काय म्हणू शकतो? सेकंड आपण याला काय म्हणू? आपण याला कंपोनंट पण म्हणू शकतो. समजलं का? येस सर. ठीक आहे, किंवा तुम्ही याला कंट्रोल पण म्हणू शकता, किंवा तुम्ही याला व्ह्यू पण म्हणू शकता. समजतंय का? येस सर. ठीक आहे, एडिट टेक्स्ट काय आहे? एडिट टेक्स्ट हा एक विजेट आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल एक विराज आहे, तर विराजला कोणी विरू म्हणते आहे ना, किंवा कोणीतरी अनुष्का आहे, अनुष्काला कोणी अनु म्हणतं आहे ना. एका पर्सनचे नाव 3-4 असू शकतात. तसंच एडिट टेक्स्ट काय आहे? एडिट टेक्स्ट हा विजेट आहे.
पण त्या विजेटला पण मल्टिपल निकनेम आहेत, जसं की कंपोनंट, कंट्रोल, व्ह्यू. सर हे का सांगताय? पेपरमध्ये कधी कधी काय विचारते, एडिट टेक्स्ट या विजेटचे काय सांगा, ऍट्रिब्यूट सांगा. कधी कधी काय विचारते, एडिट टेक्स्टच्या कंपोनंटचे ऍट्रिब्यूट सांगा. कधी कधी काय विचारते, एडिट टेक्स्टच्या कंट्रोलचे ऍट्रिब्यूट सांगा. म्हणजे पेपरमध्ये फिक्स नाव नाहीये, कधी कधी विजेटच्या नावाने विचारू शकते, कधी कंपोनंटच्या नावाने, कधी कंट्रोलच्या नावाने, कधी व्ह्यूच्या नावाने. म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. समजलं का? येस सर. हो सर. सो एडिट टेक्स्ट सांगा मग पुन्हा एकदा. एडिट टेक्स्टला मल्टिपल नावं काय आहेत? एडिट टेक्स्ट काय सगळ्यात पहिले? विजेट आहे सर. एक विजेट आहे, आणि विजेटलाच मल्टिपल नावं काय आहेत मग? कंपोनंट, कंट्रोल किंवा कंट्रोल व्ह्यू. ओके, समजलं सगळ्यांना? येस सर. येस त्या पुन्हा रिपीट होतील. ठीक आहे, बरं. आता या Yes, एडिट sir. टेक्स्टला मला काय द्यायचं आहे? विड्थ, आणि विड्थ द्यायची 100%. माझं बोलणं जर तुम्ही केअरफुली ऐकता, तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. तुम्ही पहिलाच दिवस कोड करताय, पण तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येऊ शकते. लेआउट विड्थ मला पाहिजे 100%. सांगा बरं काय देऊ मग इथे आता मी? मॅच मॅच पॅरेंट. व्हेरी गुड. ओके, आणि एडिट टेक्स्टला जर आता मला 100% हाईट द्यायची असेल तर काय द्यायचं मग? मॅच पॅरेंट. इथे बघा एडिट टेक्स्टला जसं मी मॅच पॅरेंट दिलं बघा, इथे तुम्हाला एक दिसेल हा एक एडिट टेक्स्ट आलेला आहे, आणि त्या एडिट टेक्स्टने पूर्ण स्क्रीन ऑक्युपाय केलेली आहे. बट आपण जेव्हा डिझायनिंग केली, तर डिझायनिंग करत असताना आपल्याला पूर्ण स्क्रीन द्यायची आहे का? इंटेरियर मोबाईल नंबरला पूर्ण स्क्रीन द्यायची आहे का? नाही. ठीक आहे, त्याला जेवढी लागेल तेवढीच त्याला हाईट द्यायची आहे. ओके, त्याला किती हाईट द्यायची आहे? जेवढी त्याला लागेल. सो मॅच पॅरेंटच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला ऑप्शन आहे? रॅप कंटेंट. ठीक आहे, रॅप कंटेंट म्हणजेच काय आणि मॅच पॅरेंट म्हणजेच काय? इथे लिहितोय बघा, मॅच पॅरेंट. मॅच पॅरेंट म्हणजेच काय? 100%. आता 100% काय? विड्थ किंवा हाईट, त्याच्या समोर बघायचं की कुठला ऍट्रिब्यूट आहे. आणि रॅप कंटेंट म्हणजेच काय? तर रॅप कंटेंट म्हणजेच काय? ऍक्च्युअल साईज. म्हणजे जेवढी हाईट किंवा जेवढी विड्थ त्याला लागेल तेवढीच ऑक्युपाय करेल. समजलं का? येस सर. समजलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी इथे फॉर एक्झाम्पल नंबर लिहिला 820, ओके, 1 2 4 5 असं काहीतरी नंबर लिहिला, तर तो नंबर लिहायसाठी जेवढी जागा लागेल तेवढीच तो ऑक्युपाय करेल. किंवा जेव्हा मी विड्थ दिलं रॅप कंटेंट, बट कारण की मला विड्थ पाहिजे 100%, तर मी इथे रॅप कंटेंटची जागी काय देऊ? मॅच काय देऊ पॅरेंट. इथे? जर मला 100% पाहिजे असेल विड्थ, तर मॅच पॅरेंट. जर मला ऍक्च्युअल साईज पाहिजे असेल, आणि जर मला ऍक्च्युअल म्हणजे जेवढी लागेल तेवढीच हाईट पाहिजे असेल, तर काय यूज करायचं? रॅप कंटेंट. समजलं का सगळ्यांना? मॅच पॅरेंट म्हणजेच काय? 100%, आणि रॅप कंटेंट म्हणजेच काय? ऍक्च्युअल, जेवढी हाईट लागते तेवढीच ऑक्युपाय करेल. समजलं का? येस सर. माईक बंद करा, त्याचा सुरू आहे. त्यांचा माईक बंद करा. येस, कोणी सांगेल मॅच पॅरेंट म्हणजेच काय होईल मग? 100% ॲट फुल. 100%. जर आपण 100 घेतलं तर सगळं ऍक्च्युअल साईज. ओके, दॅट्स इट. त्याच्यानंतर आता एडिट टेक्स्ट मध्ये मला काय द्यायचं आहे? आता इथे बघा, तुम्हाला काय द्यायची? हिंट द्यायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यावरती काहीतरी टाईप कराल, एंटर युअर मोबाईल नंबर, ही युजरला हिंट दिसली पाहिजे ना. तो इथे तुम्ही काय यूज कराल? हिंट, एंटर युअर मोबाईल नंबर. इथे बघा एक डिझायनिंग पण क्रिएट होतीये. इथे बघा, ऑब्झर्व करा, दिसतंय का? स्क्रीन मध्ये बघा, दिसतंय एंटर युअर मोबाईल नंबर आलं? येस सर. ठीक आहे. हिंट म्हणजेच काय? हिंट म्हणजेच काय की जेव्हा युजर त्या स्क्रीनवरती येईल तेव्हा त्याला ही हिंट दिसेल, एंटर युअर मोबाईल नंबर. बट जसं तो त्या एडिट टेक्स्ट वरती क्लिक करेल, एंटर युअर मोबाईल नंबर ही हिंट चालली जाईल, आणि मग तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाईप करू शकता. समजला का? समजताय Yes, का? sir. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय बघा, ऑब्झर्व करा एकदा. मी जे सांगतोय ना ते सगळं लक्षात ठेवा. जेव्हा युजर हे स्क्रीनवरती येईल तर सगळ्यात पहिले युजरला हिंट दिसेल की तुला याच्यामध्ये काय टाईप करायचं आहे, एंटर युअर मोबाईल नंबर. आणि जसा युजर ह्या एडिट टेक्स्ट वरती क्लिक करेल तर हे हिंट चालली जाईल, आणि तुम्ही काय टाईप कराल? तुमचा मोबाईल नंबर, जो पण तुमचा मोबाईल नंबर असेल. समजलं का? येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर मला काय द्यायचं आहे? त्या हिंटला कलर द्यायचा आहे. सो बघा इथे कुठला ऍट्रिब्यूट आहे? ऍट्रिब्यूट म्हणजेच काय? इज इक्वल्स टू ची लेफ्ट साईड की राईट साईड? लेफ्ट साईड. लेफ्ट साईड. ओके, सो जर मला हिंटला कलर द्यायचा आहे तर काय यूज करायचं? अँड्रॉइड कोलर टेक्स्ट कलर हिंट. टेक्स्ट कलर हिंट. ओके,
म्हणजे आपण त्या टेक्स्ट कलरला जी पण आपण हिंट देतोय ना, त्या हिंटला आपण काय देतोय, टेक्स्ट कलर देतोय. समजलं काय सगळ्यांना? Yes, समजलं? आणि मग इथे पुन्हा व्हॅल्यू कशी लिहायची डबल कोट मध्ये. सो व्हॅल्यू मध्ये मग पुन्हा हॅश 6 टाइम्स 0, हॅश 6 टाइम्स 0. 6 टाइम्स 0 दिलं काय होईल, तो ब्लॅक मध्ये येऊन जाईल. किंवा मग दुसरा काहीतरी घेऊन बघा. ठीक आहे, इथे बघा काहीतरी कलर आलेला आहे. काही पण मी टाईप केलं सध्या, 6 टाइम्स 0 टाईप केलं तर ब्लॅक कलर येईल. इथे बघा दिसते सगळ्यांना ब्लॅक कलर आलेला आहे. yes sir. किंवा 0D आणि 0 असं काहीतरी घेतोय. मग इथे काहीतरी वेगळा कलर दिले. समजलं इथपर्यंत? Yes sir. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला या टेक्स्टला साईज द्यायची असेल, टेक्स्टला साईज मी जे म्हणतोय ना तेच कोडिंग आहे. टेक्स्टला साईज द्यायची आहे. ऍट्रिब्यूटचं नाव सांगा बरं मग. अँड्रॉइड कोलन टेक्स्ट साईज. समजलं का? जे मी बोलतोय इतकं इझी आहे अँड्रॉइड, बट फ्रंट एंड इझी आहे, बॅक एंड भयानक आहे. ओके, बट बॅक एंड समजायसाठी तुम्हाला फ्रंट एंड समजावं लागेल. जर फ्रंट एंड समजलं तरच तुम्हाला तुमचा युनिट नंबर 4, युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 समजेल. जर युनिट नंबर 3 नाही समजला, नाही समजणार. समजला किती क्लिअर आहे? Yes sir. ओके, सो टेक्स्ट साईज, तर मी टेक्स्टची साईज देतोय 16 SP. ओके, 16 SP. सर SP काय आहे, तर एक युनिट आहे त्या साईजला कॅल्क्युलेट करायसाठी. 60 केल्यापेक्षा 160 करतो बघा. 160 केल्यानंतर ते मोठं होऊन जाईल. बघा दिसतंय टेक्स्ट मोठा झाला ना? येस ऑर नो? Yes sir. ठीक आहे, याला मी 60 केलं. एंटर युअर मोबाईल नंबर. ओके, त्याच्यानंतर टेक्स्टला स्टाईल द्यायची आहे, तर सांगा बरं मग. जर जेव्हा मला टेक्स्टला साईज द्यायची होती तर मी अँड्रॉइड कोलन टेक्स्ट साईज यूज केलं. आता मला टेक्स्टला स्टाईल द्यायची आहे, सांगा बरं मग आता काय यूज करू मग मी ॲट्रिब्यूट? Android colon text. टेक्स्ट स्टाईल. आणि स्टाईल किती टाईपचे असतात मग? 3 टाईपच्या. 3 टाईपचे असतात. कुठल्या 3 टाईप आहेत? बोल्ड, इटॅलिक आणि नॉर्मल. मी याला बोल्ड करतोय. बघा इथे थोडंसं डार्क मध्ये आलं, दिसतंय का? Yes sir. Yes sir. ठीक आहे, इथे बघा याला मी नॉर्मल करू शकतो. हे काय नॉर्मल, बघा नॉर्मल आहे ते. आणि जेव्हा मी आता याला बोल्ड करेल तर ते एंटर युअर मोबाईल नंबर थोडं बोल्ड मध्ये येऊन जाईल. आलं बोल्ड मध्ये? येस ऑर नो? समजलं? Yes sir. Yes sir. ठीक आहे. त्याच्यानंतर जर ह्या एडिट टेक्स्टला चारही साईडनी कमी करायचं असेल बाहेरून, जर ह्या एडिट टेक्स्टला बाहेरून म्हणजे एक्सटर्नली कमी करायचं असेल तर कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा? मार्जिन. 16 SP. बघा दिसतंय का? चारही साईडनी कमी झालेला आहे. बघा एडिट टेक्स्ट याच्यावरती आल्यानंतर दिसतंय चारही साईडनी कमी झालेला आहे. येस ऑर नो? Yes sir. Yes sir. झाला तुमचा पहिला एडिट टेक्स्ट क्रिएट. मग असाच पहिला एडिट टेक्स्ट समजला असेल तर असाच दुसरा एडिट टेक्स्ट बनवायचा आहे. जर तुम्हाला पहिला एडिट टेक्स्ट समजला असेल तर तुम्हाला दुसरा एडिट टेक्स्ट बनवायचा आहे. कशासाठी? एंटर युअर मोबाईल नंबर, एंटर युअर मेसेज. सांगा मग मला. मी आता क्वेश्चन विचारतोय, तुम्ही ऑलरेडी ट्राय करा. मला इन्फॉर्मेशन टाईप करायची आहे, कुठला विजिट यूज करू? Edit text. टेक्स्ट. ठीक आहे, लेआउट विड्थ. मला त्या एडिट टेक्स्टची विड्थ पाहिजे 100%. सांगा मग काय करू? Match parent. Match parent. मला त्याची हाईट पाहिजे ऍक्च्युअल. काय करू मग? सर विड्थ आणि हाईट देत असताना मॅच पॅरेंट नाही, रॅप कंटेंटच आहे का? नाही, तिसरं पण आहे फिक्स साईज. फिक्स साईज म्हणजे काय? 200 SP किंवा 200 ESP करू आपण सध्या. दिसतंय का? 200 SP म्हणजे किती होती? इतकं मोठं दिसलं का? हाईट म्हणजे काय? 200 पिक्सल घेतले त्यांनी हाईट मध्ये. म्हणजे इथून 0 पिक्सल पासून 1 2 3 असे करत करत 200 पिक्सल इतकी हाईट झाली कोणाची? एडिट टेक्स्टची, सेकंड वाल्या. समजलं का? Yes sir. Yes sir. म्हणजे काय समजतंय? प्रोग्रामर म्हणून तुम्हाला काय समजावं लागेल की ओके एडिट टेक्स्टला जर विड्थ आणि हाईट द्यायची असेल किंवा कुठल्याही विजेटला कुठल्याही लेआउटला जर विड्थ आणि हाईट द्यायची असेल 3 प्रकारे देऊ शकतो. एक आहे मॅच पॅरेंट, दुसरा आहे रॅप कंटेंट, तिसरा कुठला आहे मग? फिक्स साईज. फिक्स साईज मध्ये तुम्ही काय टाईप कराल? नंबर 200, 50, 150 जे पण आहे. समजलं का? Yes sir. सो हे बघा पहिला टाईप कुठला आहे? मॅच पॅरेंट, ज्याच्यामध्ये 100% स्क्रीन ऑक्युपाय होईल. रॅप कंटेंट म्हणजे ऍक्च्युअल. आणि तिसरं काय आहे? फिक्स साईज. समजलं का? फिक्स साईज म्हणजे काय? तुम्ही नंबर टाईप कराल. समजलं? Yes sir. ओके, सो पुन्हा आता मला काय करायचं आहे? ह्या एडिट टेक्स्ट मध्ये हिंट द्यायची आहे. एंटर युअर मेसेज. सांगा आता हिंट द्यायसाठी कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा? Hint. Android colon hint. अँड्रॉइड. पेपर मध्ये असं लिहिता येणार नाही. पेपर मध्ये तुम्हाला ऑप्शन पण Android भेटणार colon नाही. hint.
पेपरमध्ये तुम्हाला ऑप्शन येईल का असं टाईप केल्यानंतर डायरेक्ट असे ऍट्रिब्यूट येतील का खाली पेपरमध्ये तुम्हाला लिहित असताना रिटर्न मध्ये येणार आहेत का? नाही सर. No, sir. नाही. तर तुम्ही प्रत्येक वर्डला प्रोनाऊन्स करायला स्टार्ट No, sir. करा. जर तुम्हाला पेपर चांगल्याने सॉल्व्ह करायचा असेल तुम्ही त्याला काय करा प्रोनाऊन्स करा. ओके. अँड्रॉइड काय करायचंय कोलन. अँड्रॉइड कोलनच्या नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे हिंट द्यायसाठी Hint. हिंट आणि मग इज इक्वल टूच्या राईट साईडला काय म्हणतो आपण Value. इज इक्वल राईट साईडला काय म्हणतो आपण मग व्हॅल्यू व्हॅल्यू आणि मग इथे तुम्ही कुठली व्हॅल्यू पास कराल इथे कुठली व्हॅल्यू तुम्ही लिहा एंटर युअर मोबाईल नंबर. आपण मोबाईल नंबर घेतला आपण मेसेज घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी विचारतोय सांगा ट्राय करा त्या हिंटला कलर द्यायचा आहे. सांगा मग आता काय यूज करू ऍट्रिब्यूट अँड्रॉइड कोलन टेक्स्ट कलर. आणि मग पुन्हा आता मला हेक्स कलर द्यायचा आहे. हेक्स कलर कुठे हेक्स कलर देत असताना काही सगळ्यात पहिले टाईप करायचं Hash. हॅश आणि जर मला ब्लॅक कलर द्यायचा असेल तर काही लिहायचं मग 6 6 टाइम 0. बघा मी माहितीये का माझं थोडं वेगळं आहे. मी माहितीये का इथे कोड करत असताना तुम्हाला विचारायचं रिझन हे आहे कारण की एक्झाम तुम्हाला लिहायची आहे. तुम्ही आता जर थोडंसं बोलायला लागले तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये त्या गोष्टी जातील. जर फक्त मी एकटाच बोलायला लागलो बाळांनो लेकरांनो है ना आणि मी एकटाच कोड करतोय आणि तुम्हाला विचारत पण नाहीये तर इथे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना कोड समजणार नाही. बरोबर आहे ना? येस ऑर नो? Yes, sir. Yes, सर. Yes, sir. ठीक आहे. So, मी शिकवत असताना ह्या फंडामेंटलने शिकवतो की मी जे शिकवायचं मी जे सांगायचं ट्राय करतोय तुमचं बुक तुम्हाला जे सांगायचं ट्राय करते तुम्हाला जे एक्झाम मध्ये लिहायचंय ते एक्झॅक्टली तुम्हाला समजायला पाहिजे. ओके. सो चला ठीक आहे. नेक्स्ट ऍट्रिब्यूट कुठला आहे? मला टेक्स्टला साईज द्यायची. ऍट्रिब्यूटचं नाव Android colon text size. अँड्रॉइड कोलन टेक्स्ट साईज. अँड्रॉइड कोलन टेक्स्ट साईज. ठीक आहे. याला पण मी ते काय देतोय 16 SP. ठीक आहे. मग ह्या टेक्स्टला मला स्टाईल द्यायची आहे. ऍट्रिब्यूटचं नाव Android colon Android text colon text size. एक स्टाईल. ठीक आहे. गुड. त्याच्यानंतर पुन्हा ह्या एडिटेक्सला मला चारही साईडने कमी करायचं आहे. काय करू मग सांगा? Android colon layout. Android colon layout margin. बरं लेआउट मार्जिन काय करतो? इंटरनली स्पेस क्रिएट करतो की एक्सटर्नली? Internally. नाही कुठे क्रिएट करतो? एक्सटर्नली बाहेरून स्पेस क्रिएट करतो. ठीक आहे. आता तुम्हाला समजणार नाही पण जेव्हा मी इथे होवर करेल बघा दिसतंय का ह्या एडिट टेक्स्ट मध्ये आणि ह्या एडिट टेक्स्ट मध्ये बाहेरून स्पेस क्रिएट आहे ना क्रिएट झालेली आहे ना दिसतंय का? Yes, sir. येस सर. सो एक्सटर्नली जर तुम्हाला क्रिएट करायची असेल स्पेस क्रिएट करायची असेल तुम्ही कुठला ऍट्रिब्यूट यूज कराल? Android colon layout margin. झालं. दोन्ही एडिट टेक्स्ट काय कन्फ्युजन आहे का? काही कन्फ्युजन वाटलं? नो सर. No, sir. नो. ठीक आहे. मी हो, sir. तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला कमीत कमी 40-50 लाईनीचा कोड समजलंच पाहिजे. बघू बरं आपण होते का तो. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या डिझायनिंगच्या अकॉर्डिंग काय करायचंय? 2 एडिट टेक्स्ट बनले. आता काय बनवायचंय? एक बटन कुठला आहे? सेंड मेसेज. बरं एक माझा नॉर्मल क्वेश्चन आहे की जर बटनवरती आपण कुठलं ऑपरेशन परफॉर्म करत असतो? क्लिक. क्लिक. व्हेरी गुड. ओके. सो बटनवरती आपण कुठलं ऑपरेशन परफॉर्म करतो? क्लिक. सो तुम्हाला काय कुठला नवीन विजेट यूज करायचा आहे क्लिक करायसाठी? कुठला नवीन विजेट यूज करायचा आहे क्लिक करायसाठी? आता सांगितलं तुम्ही क्वेश्चनचा आन्सर. बटन. पुन्हा क्वेश्चन विचारायचं रिझन हे आहे स्टार्टिंगला तुम्हाला वाटेल की ओके सर क्वेश्चन विचारत आहेत सांगू की नाही सांगू बट एक्झॅक्टली काय होईल पुढे जाऊन तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन जे पण मी विचारेल ना पटकन तुमच्या माइंडमध्ये तो क्वेश्चनचा आन्सर होईल. याचा फायदा काय आहे? एक्झाम मध्ये क्वेश्चन वाचल्याबरोबर तुम्हाला तुमचा आन्सर समजलं पाहिजे. कारण की खूप सारे मुलं असे आहेत जे शिकतात बाहेरून किंवा कुठून पण त्यांना तो प्रोग्राम लास्टली रट्टाच मारावा लागतो. बट जर आपण ह्या मेथडॉलॉजीने गेलो 10 दिवसानंतर जेव्हा 11वा दिवस होईल तर त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडन्सली सांगू शकता की फ्रंट एंडचा कोड कसा करायचा. समजलं का? येस सर. ओके. पुन्हा आता मला काय करायचंय बघा आता तुम्ही हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. कसं सर आम्हाला कॉन्फिडन्स कसा येईल? मी क्वेश्चन विचारतो तुम्ही क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. मी सांगतोय बटनला विड्थ द्यायची आहे ऍक्च्युअल साईज. ऍक्च्युअल साईज म्हटलं तर काय द्यायला पाहिजे तुम्हाला आता व्हॅल्यू मध्ये? रॅप कंटेंट. बटनची हाईट पण मला काय पाहिजे? ऍक्च्युअल. सांग मग काय देऊ? बघा आला इथं बटन एक दिसतंय बटन. Yes, sir. ठीक आहे.
बरं, त्या बटन वरती मला काय लिहायचं आहे, एक टेक्स्ट द्यायचा आहे, हिंट द्यायची नाहीये. हिंट देत असताना हिंट नावाचा ऍट्रिब्यूट यूज केला होता. आता मला इथं टेक्स्ट डिस्प्ले करायचंय. टेक्स्ट डिस्प्ले करायसाठी कुठला ऍट्रिब्यूट आहे मग? Android colon text. अँड्रॉइड बोला. जे मी बोलतोय मध्ये मी जे बोलतो ना तेच ऍट्रिब्यूट आहे. मला टेक्स्ट क्रिएट करायचं किंवा टेक्स्ट डिस्प्ले करायचं आहे. टेक्स्ट डिस्प्ले करायसाठी ऍट्रिब्यूटचं नाव काय आहे? अँड्रॉइड कोलन टेक्स्ट. ठीक आहे. आणि मग इज इक्वल्स टूच्या राईट साईडला काय म्हणतो आपण? व्हॅल्यू. 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 आणि व्हॅल्यू मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? सेंड मेसेज. समजलं का? Yes, sir. समजलं? सर. त्याच्यानंतर हा जो सेंड मेसेज पुन्हा आहे, हा जो टेक्स्ट आहे या टेक्स्टला मला साईज द्यायची आहे. सांगा मग ऍट्रिब्यूट. अँड्रॉइड कॉलन टेक्स्ट थोडं मोठं करतो. 24 SP बघा, थोडं मोठं दिसेल ते. दिसतंय का? सेंड मेसेज मोठं आलं. Yes, sir. ऍक्च्युअल करतो Yes, का? sir. थोडा SP. बरं, ह्या टेक्स्टला मला स्टाईल द्यायची आहे. ऍट्रिब्यूटचं नाव अँड्रॉइड कॉलन टेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो बटन इकडे दिसतोय, ठीक आहे, हा जो बटन तुम्हाला पेजच्या स्टार्टिंगला दिसतोय, त्याला जर स्क्रीनच्या सेंटरला आणायचं असेल तर काय यूज करायचं? ग्रॅव्हिटी. ठीक आहे. अँड्रॉइड Colon बोला. layout. ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटी कुठलं? लेआउट ग्रॅव्हिटी यूज करतोय आणि याला मी करतोय सेंटर. आलं? दिसतंय सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. लेआउट ग्रॅव्हिटी म्हणजे काय? लेआउट. तुमचा लेआउट कुठला आहे सांगा बरं? सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात पहिले लेआउट. लिनियर लेआउट. सो लिनियर लेआउटच्या ग्रॅव्हिटी लिनियर लेआउटची जी पण ग्रॅव्हिटी असेल किंवा लिनियर लेआउट जी पण विड्थ आणि हाईट असेल, ठीक आहे, तर तो काय कुठे येईल? सेंटरला. कसा? हॉरिझॉन्टली. इथे बघा, हॉरिझॉन्टली तो सेंटरला आला ना. यस ऑर नो? Yes, sir. सर. ओके. झाली तुमची डिझायनिंग. काही कन्फ्युजन आहे का इथपर्यंत? बघा, 40 No, लाईनीचा sir. सर्व कोड केलेला आहे. समजलं का सगळ्यांना कोड? Yes, sir. So, ओके. म्हणजे तुम्ही इथे जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे की डिझाईन करा कुठला तरी एक ऍप्लिकेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला SMS सेंड करायचा आहे, तर तुम्ही इझिली तुमचे 6 मार्क्स इझिली तुम्हाला भेटून जातील. बट जर त्यांनी असं म्हटलं की डेव्हलप अँड प्रोग्राम, तर तुम्हाला फ्रंट एंड आणि बॅक एंड करायला लागेल. किंवा असं पण होऊ शकते की तो म्हणेल की फ्रंट एंडचा कोड करूच नका, बॅक एंडचाच कोड करा. बट इम्पॉर्टंट काय आहे? तुम्हाला फ्रंट एंडचं लॉजिक समजणं. जर फ्रंट एंडचं लॉजिक समजलं तर तुम्ही बॅक एंडचा कोड आरामशीर करू शकता. कारण की फ्रंट एंडचे लॉजिक तुमच्या माइंडमध्ये स्टोर आहेत. समजलं का? Yes, sir. सो आपण चला आपण पुन्हा एकदा रिवाइज करू आणि मग स्टॉप करूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले सगळ्यात मेन लेआउट कुठला आहे तुमच्या सिलेबसच्या आतमधला? सगळ्यात पहिला लेआउट कुठला आहे? linear लिनियर लेआउट. लिनियर लेआउट मीन्स व्हॉट? लिनियर लेआउटला कुठल्या प्रकारचा ऍट्रिब्यूट यूज करायला लागतो कंपल्सरी? Orientation. ओरिएंटेशन. ओरिएंटेशनचे 2 कुठले टाइप्स आहेत? Vertical. व्हर्टिकल म्हणजेच काय होईल? एका खाली एका खाली एक. आणि हॉरिझॉन्टल म्हणजेच काय होईल मग? एका पुढे एक. एक. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये हे लाईन लिहायची आहे बरं. XMLNS: Android, XMLNS: app, XMLNS: tools. या तिन्ही लाईनचं इम्पॉर्टंट काय मग? कोणी सांगेल का? सर XML कॉलन अँड्रॉइड आपण त्याचे ऍट्रिब्यूट यूज करण्यासाठी अँड्रॉइडचे ऍट्रिब्यूट यूज करण्यासाठी यूज करतो सर. एक्झॅक्टली. गुड. ओके. सो अँड्रॉइड ऍप आणि टूल्सचे ऍट्रिब्यूट जर खाली यूज करायचे असतील तर तुम्हाला 3 लाईन लिहावं लागतील. ठीक आहे. आता मी ते ऍप आणि टूल्सचे ऍट्रिब्यूट लिहिलेले नाही म्हणून ते फेंट ग्रे मध्ये येत आहेत. पण अँड्रॉइडचे ऍट्रिब्यूट यूज केलेले आहे तुम्हाला इथे बघा, ते थोडं कलरफुल मध्ये दिसेल. समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes. ठीक आहे. त्याच्यानंतर अँड्रॉइड कोलन आयडी. आयडी म्हणजेच काय? जेव्हा बॅक एंड म्हणजे जावा त्याच्या XML फाईलच्या कुठल्याही लेआउटला किंवा विजेटला म्हणजे एडिट टेक्स्ट बटन जे पण ज्याला पण कॉल करेल, कशाने कॉल करेल, कुठल्या ऍट्रिब्यूटने कॉल करेल? आयडी. आयडीने. आयडीनी. ठीक ID. आहे. आणि मग आयडी देत असताना तुम्हाला कंपल्सरी काय द्यायला लागते? @@ प्लस आयडी फ्रंट स्लॅश. कंपल्सरी तुम्हाला काय द्यायला लागते आयडी देत असताना? @ आयडी फ्रंट स्लॅश. बरं, मग आपण एडिट टेक्स्टला आयडी देऊन बघू बरं. सांगा मग आता आयडी द्यायची आहे म्हणजे फ्रंट एंड बॅक एंड फ्रंट एंडला जेव्हा कॉल करेल तेव्हा कुठल्या ऍट्रिब्यूटने कॉल करेल? अँड्रॉइड कॉलन आयडी. अँड्रॉइड कॉलन आयडी. आणि आयडी लिहित असताना आयडी देत असताना कंपल्सरी काय लिहायचंय? @+ आयडी फ्रंट स्लॅश. आणि मग तुम्ही इथे तुमची आयडी द्या. जसं की इथे काय आपण काय करतोय? मोबाईल नंबर टाईप करतोय. मोबाईल नंबर. असंच मग तुम्ही दुसऱ्या एडिट टेक्स्टला पण द्या बरं आयडी. सांगा कसं द्यायचं मग?
Android colon ID Android colon ID सो ID स्लॅश आणि मेसेज. ठीक आहे. आणि मग बटनला पण आयडी द्यायची असेल तर मग कसं करायचं? सेम अँड्रॉइड कोलन आयडी काय कंपल्सरी लिहायचं? +ID आयडी फ्रंट स्लॅश आणि इथे काय लिहायचं? सेंड. म्हणजे मी आता तुम्हाला सॅम्पल सांगतोय कोड कसा करायचा. माझ्यावरती सोडा. हा आजचा कोड यायच्या पहिले आणि जायच्या पहिले निघायच्या पहिले सेशन मधून हा कोड समजतोय ना? येस. त्याच्यानंतर लिनियर लेआउटची विड्थ म्हणजेच काय? ही जी तुम्हाला पेज दिसतंय ह्या पेज मध्ये जी तुम्हाला हॉरिझॉन्टल स्क्रीन दिसतीये ही काय आहे तुमची विड्थ आणि हे जे तुम्हाला व्हर्टिकल दिसतंय हे काय तुमची हाईट. तर लिनियर लेआउटची विड्थ 100% पाहिजे. 100% म्हटलं तर काय ठेवलं पाहिजे व्हॅल्यू मध्ये? आणि हाईट मध्ये पण काय दिलेलं आहे आपण? मॅच पॅरेंट. जर विड्थ आणि हाईट मॅच पॅरेंट असेल याचा मिनिंग काय मग? 100%. एक्झॅक्टली 100% स्क्रीन ऑक्युपाय करेल. पूर्ण पेज ऑक्युपाय करेल हा लिनियर लेआउट. ठीक आहे. ओरिएंटेशन सगळ्यांना माहिती आहे. एडिट टेक्स्टला काय म्हणतो आपण? एडिट टेक्स्ट बटन हे काय सगळे विजेट्स आहेत. ठीक आहे. आणि विजेट्सला मल्टिपल नावं काय आहेत मग? आणि व्ह्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर एडिट टेक्स्टच्या आतमध्ये पुन्हा एडिट टेक्स्टची विड्थ काय दिलेली आहे मी? मॅच पॅरेंटचं मिनिंग काय? 100% पण लेआउट हाईट जी लेआउट हाईट आहे एडिट टेक्स्टची ती मी काय दिलेली आहे मग? रॅप कंटेंट रॅप कंटेंटचा मिनिंग काय होतो मग? म्हणजे एडिट टेक्स्ट मध्ये जेव्हा मोबाईल नंबर टाईप करेल तर मोबाईल नंबर टाईप करत असताना त्या मोबाईल नंबरला जेवढी हाईट लागत आहे तेवढीच त्या एडिट टेक्स्टची हाईट. समजलं का? येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या एडिट टेक्स्टला आयडी दिली. एडिट टेक्स्ट मध्ये हिंट टाईप करायची आहे. हिंट टाईप करण्यासाठी कुठला ऍट्रिब्यूट यूज केला? आणि आपण इथे हिंट कुठली दिली मग? एंटर युअर मोबाईल नंबर. त्या हिंटला कलर द्यायचा होता. हिंटला कलर द्यायसाठी कुठला ऍट्रिब्यूट यूज केला? आणि जेव्हा तुम्ही कलर द्या तर कलर देत असताना तुम्हाला कंपल्सरी काय लिहायचं आहे स्टार्टिंगला? आणि मग ह्याच्यानंतर तुम्ही तुमचा कलर कोड द्या. बट सर आम्हाला असा कलर कोड द्यायचा नसेल भलता कुठल्या प्रकारचा द्यायचा आहे ते पण सगळं सांगतो. डोंट वरी. तुमच्या सिलेबस मध्ये पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्स्टला साईज द्यायची. ऍट्रिब्यूटचं नाव साईज असताना तुम्हाला कुठला युनिट युज करायचा आहे? एसपी. बट एसपीच्या व्यतिरिक्त पण काही ऑप्शन्स आहेत. डीपी, एसपी, डीपी. ओके. बघा आयन, MM, PT असे वेगळे वेगळे आहेत. तुम्ही कुठे युज करू शकता? कुठला युज करू शकता? एसपी. ठीक आहे. टेक्स्टला स्टाईल द्यायची. ऍट्रिब्यूटचं नाव Android टेक्स्ट स्टाईल. स्टाईल किती टाईपचे असतात? 3 टाइप. 3 टाईप. तीन नॉर्मल. ठीक आहे. मला एडिट टेक्स्टला चारही साईडनी बाहेरून कमी करायचं आहे. कुठला ऍट्रिब्यूट यूज करायचा? Android लेआउट मार्जिन. ठीक आहे. पुन्हा बटन हा एडिट टेक्स्ट पण मधला असेल. ओके. कोणी सांगू शकतं पटकन एका मिनिटात? ट्राय करू शकता. येस सर. येस कर ट्राय. सर आपण बटन ना सर बटन कर एक्सप्लेन. सर आपण बटन नावाचा एक विजेट घेतलाय. त्यानंतर बटनला विड्थ दिली. रॅप कंटेंट मीन्स ऍक्च्युअल साईज अँड लेआउट हाईट आपण दिली. रॅप कंटेंट मीन्स ऍक्च्युअल साईज जेवढी पाहिजे तेवढी ऑक्युपाय करायला जातो. त्यानंतर आपण बटनला आयडी दिली सर. अँड्रॉइड कॉलन आयडी ऍड्रेस फ्रंटला सेंड. त्यानंतर आपण अँड्रॉइडला एक टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी त्या टेक्स्ट हा विजेट घेतला सर. ऍट्रिब्यूट घेतला सर. व्हेरी गुड. सेंड मेसेज येस. व्हॅल्यू दिली जात. त्यानंतर आपण बटनला साईज देण्यासाठी टेक्स्टला साईज देण्यासाठी आपण सर एक ऍट्रिब्यूट यूज केला. अँड्रॉइड कॉलन टेक्स्ट साईज. गुड. व्हेरी गुड. 16 SP. आणि त्यानंतर आपण बटनला टेक्स्टला स्टाईल देण्यासाठी आपण दुसरा ऍट्रिब्यूट यूज केला सर. अँड्रॉइड कॉलन टेक्स्ट स्टाईल. ठीक आहे. आणि लास्टला ग्रॅव्हिटी दिला त्या आपण त्या पर्टिक्युलर बटनला सेंटरला आणण्यासाठी. समजला का सगळ्यांना? 40-42 लाईनीचा कोड. येस. ठीक आहे. हा फक्त डेमो आहे. एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये कोड कराल तर तुम्हाला आता फक्त 42 लाईनीचा फ्रंट एंडचा कोड झाला. बॅक एंडचा अजून 40-50 लाईनीचा कोड.
समजलं का? आणि आउटपुट ड्रॉ करणे म्हणजे 100 लाईनीचा कोड आहे. समजलं सगळ्यांना? सर Yes, फोर sir. मार्क्स साठी डिझायनिंग आणि फ्रंट एंड बॅक एंड दोन्ही करायचं का? नाही, आता सध्या मी तुम्हाला डिझायनिंग सांगितलेली आहे. ठीक आहे, याचं बॅकएंड आपण बघू शकतो. ठीक आहे, बट सगळ्यात पहिले काय आपलं विजन की फ्रंट एंड समजलं पाहिजे, कारण की थर्ड युनिट पूर्ण समजून जातो. तर तुम्हाला आजचा हा एक प्रोग्राम समजला ना, तुम्हाला थर्ड युनिट समजून जाईल. ठीक आहे, सर एक पण डाऊट जेव्हा होतं तुम्ही माझं. एक्झाम मध्ये लिहाल तर एक्झाम मध्ये स्पेसिफिकेशन असते. इथे बघा, तुम्हाला थर्ड किंवा फोर्थ मध्ये विचारलेलं आहे. बघा कुठे आहे, दिसतंय का इथे? हे डेव्हलप्ड अन ऍप्लिकेशन टू सेंड अँड रिसीव्ह एसएमएस. बघा काय म्हणतोय, फ्रंट एंडचा कोड लिहू नका, जावाचा कोड लिहा आणि परमिशन कोणत्या परमिशन लागतात ते लिहा, असं इथे स्पेसिफाय होते. ठीक सर आहे, प्रत्येक पण इथे- क्वेश्चन मध्ये ते स्पेसिफाय करतात का फक्त पर्टिक्युलर 4 मार्क्स साठीच ते स्पेसिफाय करतात? जर मोस्टली जर त्यांनी असं डेव्हलप्ड प्रोग्राम टू सेंड एसएमएस म्हटलं, ओके, तर त्यावेळेस तुमचा डॉट जावाचा आणि मेनिफेस्टचा कोड लिहिला तरी चालेल. ठीक आहे, बट जर त्यांनी डिझाईन स्पेसिफाय केलं त्यावेळेस तुम्हाला मग डिझायनिंग पण करावं लागेल. समजलं? सर मला एक डाऊट आलता. येस. सर आपण अँड्रॉइड स्टुडिओच्या कोड मध्ये कधी टेक्स्ट व्ह्यू पण घेतो आणि डी टेक्स्ट पण Yes. घेतो, दोघांमध्ये फरक काय एवढा? जेव्हा तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल ह्या मीटिंग मध्ये बघा, आता बघा इथे मी माझा स्क्रीन कनेक्ट करतोय. माझी स्क्रीन तुम्हाला दिसतंय का बघायला का? माझ्या मोबाईलची स्क्रीन इथे बघायला तुम्हाला दिसेल. ओके, इथे डिव्हाइस कनेक्ट नव्हते माझा. ओके, तर हा माझा केबलचा प्रॉब्लेम आहे. बट आता यांनी विचारलं की सर टेक्स्ट व्ह्यू आणि एडिट टेक्स्ट मध्ये फरक काय? तर एडिट टेक्स्ट केव्हा युज करायचा? जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन टाईप करायची असेल, एंटर करायची असेल. ओके, आणि टेक्स्ट व्ह्यू केव्हा युज करायचा? जेव्हा तुम्हाला लेबल डिस्प्ले करायचं असेल, टेक्स्ट डिस्प्ले करायचं असेल. जसे तुम्ही ह्या मीटिंग मध्ये बघा. ओके, आता ही मीटिंग बघा, इथे या मीटिंग मध्ये बघा, इथे नाव दिसतंय भक्ती पवार, कौस्तुभ, संकेत, माउंट रिच आहे ना. हे काय आहेत? भाग्यश्री. हे काय आहेत? सगळे लेबल आहेत. सो जर तुम्हाला नावं फक्त डिस्प्ले करायची असेल तर टेक्स्ट व्ह्यू यूज करा. हा, बट जर तुम्हाला काय करायचंय, टाईप करायचंय, जसं इथे मी मेसेज मध्ये काहीतरी टाईप करतोय, सेंड अ मेसेज, ही तर काहीतरी टाईप करतोय, तेव्हा काय यूज करायचंय? एडिट टेक्स्ट. समजलं? समजलं का? यांनी क्वेश्चन विचारला. Yes, sir. ओके, सो चालेल, मी हे रेकॉर्डिंग स्टॉप करतोय सध्या.